सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा आजच्या एकादशीच्या. आणि आपला कंटेंट जो आलेला आहे तो आपण सुरू करूया. आज संख्या कंपॅरेटिव्हली जास्त दिसतीये, पण हरकत नाही. आपल्याला शेवटी जेवढे जास्त लोक येतील तेवढं आपलं शिकवणं पण थोडं इंटरेस्टिंग होतं आणि थोडा इंटरेस्ट पण येतो. सगळ्यांना मनापासून गुड मॉर्निंग. ओके. तर एकूण 9 सेशन्स आपले आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बायोलॉजी मधला झूलॉजीचा जो पार्ट आहे किंवा ॲनिमल शी रिलेटेड जो भाग आहे, तो पूर्णपणे संपवलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात काही 2-4 प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. आता पुढचा भाग जो आहे आपला, तो त्याच्यामधलाच बॉटनी हा. तर जेव्हा आपण आता बॉटनी शिकतोय, तर त्याची सुरुवात आपण कालच्या सेशनमध्ये केली होती. मला असं वाटतं काही लोक नवीन असतील, तर एक 2 मिनिटात आपण त्याचा रिव्ह्यू घेऊया आणि परत पुढे आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जे लोक नवीन कोणी आहे का? असं असेल तर मला एक थंब द्या. तुमच्या सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय? ओके. हरकत नाही. तर आज आपण जो भाग बघणार आहोत, मेनली फोकस जो आहे आपल्या आजच्या लेक्चरचा, शेड्यूलचा, तर तो आहे बॉटनी. तर आपण काल जेव्हा बघितलं, काल जेव्हा आपण शिकलो, तेव्हा आपण बघितलं की प्लांट्स जे असतात त्याच्यामध्ये अ, वहन करण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी एक सिस्टम असते. एकाला झायलेम म्हणतात, एकाला फ्लोएम म्हणतात. म्हणजे जसं आपल्याकडे रक्ताभिसरण करण्यासाठी किंवा आपलं रक्त शरीरामध्ये फिरवण्यासाठी किंवा ॲनिमल्समध्ये आता आपण कंपेअर करताना ह्युमन बीइंग आणि प्लांट्स असं कंपेअर करू म्हणजे समजायला थोडंसं सोपं जातं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण त्याचं कंपॅरिझन करतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, की तिथे जसं ह्युमन बीइंगमध्ये सर्क्युलेशनसाठी आपल्या आर्टरीज असतात, वेन्स असतात, तसं इकडे प्लांट्समध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात. या 2 गोष्टीचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करता आला पाहिजे. कालच्या इमेजमध्ये आपण झायलेम आणि फ्लोएमची काल सेशनमध्ये आपण ती डायग्राम दाखवली, की एक ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं, एक ट्यूब्स असतात. एक अन्न वाहून नेण्याचं काम करते आणि एक अ, पाणी वाहून नेण्याचं काम करते. तर या 2 ट्यूबला आपण प्रामुख्याने झायलेम आणि फ्लोएमचं फंक्शनिंग आहे असं म्हणतो. तर पाणी वाहून नेणारी जी ट्यूब आहे, पाणी वाहून नेणारी जी ट्यूब आहे, ती खालच्या बाजूनं म्हणजे मुळांच्या बाजूनं वरच्या बाजूला वहन करते. या व्यतिरिक्त अन्न वाहून नेणारी जी आहे, ती उलट्या दिशेला काम करते. म्हणजे पानांमध्ये अन्न तयार होते सिंथेसिसद्वारे आणि ते खाली अ, पोहोचत असते मुळांपर्यंत. तर आता आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट बघायची आहे, की अ, पा जसं मनुष्यामध्ये किंवा जसं ह्युमन बीइंग्समध्ये आपण खाल्ल्यानंतर ते पचतं, पचल्यानंतर त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. तर तसं त्याला जे रेस्पिरेशन म्हणतात, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात. पेशीय रेस्पिरेशन ज्याला आपण म्हणू, ते जसं असतं, तसंच ॲनिमल्समध्ये जसं होतं, सेम प्राण्यांमध्ये प्लांट्समध्ये सुद्धा होतं. तर ते आपण आता आज खूप डिटेल्समध्ये त्याचं बघणार आहोत. ही एक गोष्ट आणि त्याच्यानंतर आपण ढोबळमानाने जे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, तेच तेवढंच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. फार त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये डीप जाण्याची गरज नाहीये. पण प्लांट्स या सेक्शनमध्ये किंवा बॉटनीमध्ये आपल्याला त्याचे स्ट्रक्चर, त्याचे ऑर्गन, कुठले अवयव आहेत, रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं का असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, मग सेक्शुअल होत असेल तर त्याच्या ऑर्गन्सच्या नावं काय, आणि असेक्शुअल होत असेल तर त्यांच्यामध्ये कुठली कुठली प्रोसेसेस आहेत ज्या आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात आपण बघत आलेलो आहोत, फक्त आपण नोटीस केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं सायंटिफिक शब्दांमध्ये नोटीस करून लक्षात घेऊन आपल्याला शिकायचं आहे आणि तिथनं पुढे त्याच्यावरती आलेले प्रश्न आपल्याला नक्कीच सोडवता येतील असं मी आश्वासन देतो. तर आपलं ह्युमन बीइंग सारखं म्हणजे जसं मनुष्य प्राण्याला जसं आपलं सिस्टीम असते, तशीच वहन करण्याची क्षमता असणाऱ्या ट्यूब्स ह्या
याच्यामध्ये असतात, प्लांट्समध्ये असतात, त्याला आपण म्हणतो झायलेम आणि फ्लोएम. आता एक गोष्ट बेसिक लक्षात घ्या, मी जेव्हा म्हणतो, की पेशी म्हणते मैं हर जगह पे हूँ, असं मी म्हणत असतो, की मी सगळीकडे आहे. हवा, पाणी, वारं या सगळ्यांमध्ये मी आहे, असं म्हणणारी एकमेव असते ती पेशी. थोड्या अधिक फरकाने ती पेशी सगळीकडे असते, सगळ्या अवयवांमध्ये असते, सगळ्या प्राण्यांमध्ये असते. एकपेशीय प्राणी असला तरी तिथं पेशीच आहे. बहुपेशीय प्राणी असला तरी पेशीच आहे. प्राणी असला किंवा वनस्पती असली तरी पेशीच आहे. बॅक्टेरिया असला, व्हायरसेस असले तरी पेशीच आहेत. म्हणजे सगळीकडे ह्या पेशीच असतात. त्या पेशी काय आपण म्हटलं की सेल इज अ बेसिक फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जिवंत असलेल्या कुठल्याही गोष्टीचं बेसिक काय आहे, तर ती पेशी आहे, ती सेल आहे. आपण असं म्हटलेलं आहे, आपण असं शिकलेलो आहोत पहिल्या 2 सेशनमध्ये. मग जर ही पेशी ह्युमन बीइंग्समध्ये असेल, जर गाय, बैल, म्हैस सगळ्यांमध्ये असेल, तर तशीच ती प्लांटमध्ये असणार आहे. जशी व्हायरसेसमध्ये आहे. सगळीकडे पेशी आहे. तर ती पेशी जेव्हा प्राण्यांमध्ये येते, तर तेव्हा वेगळं काम करते. तशाच पद्धतीचं स्ट्रक्चर पण म्हणजे सेल ऑफ किंवा सेल ऑफ प्लांट्स वेगवेगळी असणार आहे. त्याचं थोडंसं केमिकल कंपोझिशन वेगळं असणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सिमिलर स्ट्रक्चर असणाऱ्या असतात. एखादी गोष्ट अवयव असतो, नसतो आणि आपण तिकडे प्रोकॅरियोट, इकॅरियोटिक बघितलं होतं. इकडे सिंपल आपण प्लांट सेल बघूयात. आता प्लांट सेल ह्या ज्या असतात, ह्या बेसिक फंक्शनल युनिट ऑफ प्लांट्स आहे, असं आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट करायचं आहे. तर ट्रान्सपोर्टची जी क्षमता आहे किंवा वहन करून नेण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन आणि ते कोण करतं? एक करतं झायलेम. झायलेम करतं. तर झायलेम काय करतं? पाणी वाहून नेतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की मुळाकडनं पाणी वरच्या बाजूला जातं. तर झायलेमचं काम आहे पाणी वाहून नेणं आणि फ्लोएमचं काम आहे अन्न वाहून नेणं. फ्लोएमचं काम आहे अन्न वाहून नेणं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की प्लांटच्या ज्या स्पेशीज असतात, प्लांटच्या एखाद्या झाडाच्या ज्या पेशी आहेत, त्या स्टेम मधल्या वेगळ्या असणार आहेत. त्या म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल डिफरन्सेस असणार आहेत. त्या पानांमधल्या वेगळ्या असणार आहेत, त्या मुळांमधल्या वेगळ्या आहेत. मुळांमधल्या पेशी ह्या फास्ट ॲब्सॉर्प्शन करण्याची क्षमता असलेल्या असतात. म्हणून मुळं जे असतात ते बऱ्यापैकी पाणी शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आता हे सगळं होत असताना पाणी झाडांना जे मिळतं, त्याचं प्रमुख सोर्सेस काय आहेत? की कोणत्या ठिकाणाहून पाणी झाडांना मिळतं? तर ते आपण बघूयात. त्यापूर्वी एक इमेज मी शेअर करतो. त्याच्याकडे थोडंसं सर्वांना ही इमेज दिसतीये? ओके. तर या इमेजमध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे. ती म्हणजे एक ग्रीन कलरमध्ये दिसते ती झायलेम दिसते आणि येलो कलरमध्ये दिसते ती फ्लोएम दिसते. एक पाणी वाहून नेते, एक अन्न वाहून नेते. ह्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. खूप छान पिक्चर आहे. म्हणजे सरळ सहज झायलेमचं काय आणि फ्लोएमचं काम. आता ह्या त्या झाडाच्या आतमध्ये आहेत. कापून बघितल्या तर दिसतील. आता यासाठी कसं आहे, खाली वॉटर्स आणि मिनरल्स त्या कुंडीमध्ये दिसतं लिहिलेलं तुम्हाला बाण दाखवलेला. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की पानांना झाड जे असतं, की याला पाण्याचे जे स्रोत आहेत, कोणते-कोणते स्रोत आहेत. तर पहिला स्रोत जो असतो त्याचा, ते असते कॅपिलरीच्या आतमध्ये असलेलं पाणी. म्हणजे झाडाच्या ज्या झायलेम फ्लोएम आहेत, त्यातल्या बारीक मोठ्या झाल्यानंतर त्याच्या ज्या बारीक ट्यूब्स असतात, त्याला आपण म्हणतो कॅपिलरी. कॅपिलरी म्हणजे काय? अगदी बारीक ट्यूब्स. कॅपिलरी म्हणजे काय? बारीक ट्यूब. समजा एखादं पाण्याने भरलेलं भांडं आहे. उदाहरणार्थ घ्या, की एखादा ट्रान्सपरंट किंवा केमिकलच्या लॅबमधला भांडं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एक बारकी ट्यूब टाकली किंवा स्ट्रॉ टाकली, तर काय होईल, की त्या स्ट्रॉमध्ये त्या भांड्याच्या लेव्हलचं जे पाणी आहे, म्हणजे पाण्याची लेव्हल जे भांड्यात आहे किंवा त्या कपमध्ये आहे, त्याच्यापेक्षा वर ते पाणी जातं. कारण काय होतं, त्याला कॅपिलरी ॲक्शन म्हणतो आपण, की एटमॉस्फिरिक प्रेशर आजूबाजूला जास्त असतं आणि त्या कॅपिलरीमध्ये
कमी असतं म्हणून ते थोडंसं पाणी वर फ्लो होतं. तर हे जे हे आहे ते याच्यामधलं जे पाणी आहे ते झाडं वापरत असतात. त्याच्यानंतर जे पाणी जमिनीमध्ये आतमध्ये पर्कोलेट होतं. दुसरं पाणी कुठून वापरतं, की पर्कोलेट होतं आतमध्ये जमिनीत मुरतं. ते मुरलेलं पाणी सुद्धा झाडं वापरतात. तर ते एक पाण्याचं आहे. दुसरं आहे, की बऱ्याचदा जमिनीमध्ये सिलिकॉनचे ऑक्साईड असतात, अॅल्युमिनियम ऑक्साईड असतात. या ऑक्साईडमधून पाणी झाडं वापरत असतात. म्हणजे बऱ्याचदा शुष्क अशी जमीन असते, पण तरी तिथं झाडं जगलेली असतात. मग त्यांना पाणी कुठून मिळतं? तर पाण्याचा सोर्स तर नसतो. तर मग हे अशा पद्धतीचं जे पाणी तिथं असतं, ते वापरत असतात. त्याच्यानंतर असतं हायग्रोस्कोपिक जे वॉटर असतं, पाणी असतं ते. म्हणजे जमिनीतीलचा मातीचा जो कण आहे, त्याच्यामध्ये जो ओलावा असतो वरच्या स्वरूपातला, म्हणजे वरची माती जी आहे, ती जर थोडी जरी ओली असली, तर हे मुळं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन काय होतात, की त्यातला ओलावा शोषून घेतात. म्हणजे मातीने जर एखादं मॉइश्चर केलं, तर ते पानं मुळं शोषून घेतात आणि झाडाला देतात. हे साधारणतः एक 3-4 पद्धतीने पाणी झाडं शोषून घेत असतात. त्याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट येतोय, की काही भौतिक प्रक्रिया ज्या असतात, म्हणजे आपण त्याला फिजिकल प्रोसेस म्हणतो, की ज्याच्यामधून पाणी जे आहे ते झाडांना मिळत असते. तर पहिलं आहे, की इम्बिबिशन म्हणजे वातावरणातील पाणी डायरेक्टली शोषून घेणे. म्हणजे काही झाडं अशी असतात, की डायरेक्टली वातावरणातलंच ॲब्सॉर्ब करून घेतात. पाणी झाडाचा थेंब त्याच्यावर आला, की पाणी ते शोषून घेतात. तर त्याला आपण म्हणतो इम्बिबिशन. वातावरणातलं पाणी डायरेक्टली शोषून घेतात. डिफ्युजन म्हणजे काय होतं, की फ्लो ऑफ आयन्स हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सुद्धा झाडांना पाणी मिळतं. म्हणजे जर एखादा मॉलिक्यूल असेल, एका ठिकाणी त्याची संख्या जास्त असेल, समजा ए प्लेस आहे आणि बी प्लेस आहे झाडाच्या पानामधला किंवा आजूबाजूला. ए प्लेस आहे आणि बी प्लेस आहे. त्याच्यामध्ये ए मध्ये जर एखादा मॉलिक्यूल जास्त आहे आणि बी मध्ये जर एखादा मॉलिक्यूल कमी आहे, बरोबर? मग हाय प्रेशरहून लो प्रेशरकडे गेला. म्हणजे इक्विलिब्रियम आणण्याचा प्रयत्न करणार. आपण केमिस्ट्रीमध्ये हे संज्ञा आणखी डिटेलमध्ये शिकूयात. पण आता लक्षात घ्यायचं आहे, की जास्त कडून कमीकडे गेला, तर त्याला आपण म्हणतो डिफ्युजन. तर याच्यामधून सुद्धा पाणी झाडांना मिळत असते. आणि तिसरं असते ऑस्मॉसिस. असे पदार्थ जे पाण्यामध्ये विरघळतात, सोल्यूट ज्याला आपण म्हणतो, लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जात असतात. इथं उलट आहे हां. डिफ्युजनमध्ये हाय टू लो आणि ऑस्मॉसिसमध्ये लो टू हाय. असं जेव्हा होत असतं, त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस आणि त्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसमध्ये काय होतं, की झाडांना पाणी मिळतं. म्हणजे हे 3 जे आहेत, ह्या बेसिक फिजिकल प्रक्रिया झाडाच्या आजूबाजूला घडतात. तर त्याच्यामधून सुद्धा झाडांना पाणी मिळतं. म्हणजे आपण एक लक्षात घ्या, की 4 जे आहेत त्या नॅचरल फिनॉमिनॉन आहेत, की झाड पाणी कुठून घेतं मुळांच्या, पानांच्या मार्फत. एक आणि 3 जे आहेत ते फिजिकल फिनॉमिनॉन बाहेर होतात. आतमध्ये काही होत नाही झाडात. तरी ते झाड पाणी शोषून घेतं. तर ही झाली एक गोष्ट. पुढचा मुद्दा असा असतो, की वनस्पतीमध्ये पाण्याचा जो प्रवाह असतो, हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होतो. म्हणजे काय होतं, की मुळापासून पानापर्यंत, शेंड्यापर्यंत पाणी जातं. असं नाही होत, की वरून पाणी आलं आणि खाली गेलं. वरून पाणी आलं तर ते जमिनीत जाणार, जमिनीतून मुळातून परत वरच जाणार. तर हे होण्यासाठी झाडाला एक प्रेशर लागतं. आलं लक्षात? हे जर आपल्याला करायचं असेल, तर त्याला प्रेशर लागतं. म्हणजे असं होणारच नाहीये, की झाडाला पाणी डायरेक्ट मिळतंय. म्हणजे झाड आहे. फॉर एक्झाम्पल सपोज माझ्या हातामधली असलेली ही पेन्सिल आहे. माझ्या हातामधली असलेली ही पेन्सिल आहे आणि आपण इमॅजिन करूया, की हे झाड आहे. सपोज
झाडाला जे पाणी पोहोचतं, आता ऑटोमॅटिक आता जसं ह्युमन बीइंगमध्ये आपण बघितलं, की आपल्याकडे हार्ट आहे. हार्ट हे पंपिंगचं काम करतं आणि पंपिंगचं काम केल्यामुळे काय होतं, की हार्ट शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी पोहोचवतं. हार्ट शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी पोहोचवतं. पण तसं झाडांमध्ये होणार का? तर नक्कीच नाही, निश्चितच नाही. डायग्राम दिसतेय सगळ्यांना? ओके. तर तसं निश्चितच होणार नाही. मग हे पाणी झाडापर्यंत पोहोचवण्यापर्यंत, झाडाच्या प्रत्येक शेंड्यापर्यंत किंवा टोकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर ते काम कोण दुसरं-तिसरं कोणी नसून करत असून तर झायलेम करत असतं. मग हे झायलेममधनं पाणी वर जातं. तर हे पाणी वर जाण्यासाठी थोडंसं प्रेशर तिथं असलं पाहिजे. म्हणजे ताकद असली तरच पाणी वर जाईल. प्रेशर नसलं तर पाणी वर जाणार नाही. आणि हे जे प्रेशरने पाणी वर जातं, या प्रेशरवाल्या पाण्याला जे वर जायला शक्ती लागते, ती कुठून मिळते? तर मुळांच्या आतमध्ये जे प्रेशर क्रिएट होते, ते प्रेशर कशा पद्धतीने काम करते ते आपण आता बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा की मुळांमध्ये एक प्रेशर तयार होतं आणि मुळांच्या आजूबाजूचे पाणी मुळं काय करतात? शोषून घेतात. मुळांच्या आजूबाजूचं पाणी मुळे शोषून घेतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की जेव्हा आपण म्हटलं, की 4 प्रकारचं एबिशन, डिफ्युजन, ऑस्मॉसिस हे 3 फिजिकल प्रक्रिया होतात. कॅपिलरीमधील पाणी, गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीत गेलेलं पाणी किंवा मुरलेलं पाणी कंबाईन वॉटर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर म्हणजे ऑक्साईड सिलिकॉनमधनं बाहेर पडणारं किंवा हायग्रोस्कोपिक पाणी. तर हे सगळं पाणी जे मुळं आहेत, हे शोषून घेतात. 7 प्रकारे 7 सोर्सेस मधनं पाणी येतं. ते 7च्या 7ही सोर्सेस मधलं पाणी मुळं काय करतात? शोषून घेतात आणि हे शोषून घेतलेलं पाणी जे आहे, ते पाणी त्या एका प्रेशरमुळे पानांपर्यंत पोहोचवतात क्रिएट करून. प्रेशर क्रिएट करून पानांपर्यंत पोहोचवतात. मुळांच्या पेशीमध्ये पाणी प्रवेश केलं, की ती पेशी शेजारच्या पेशीवर प्रेशर देते. त्यामुळे काय होतं, म्हणजे ती स्वतः पाणी खूप ॲब्सॉर्ब करते. मग त्याच्यामुळे शेजारच्या पेशीवरती प्रेशर क्रिएट होते. मग ते पाणी तिकडून तिकडं जाते. म्हणजे असं करून पाण्याचा मॉलिक्यूल असा वर-वर सरकत पार टोकापर्यंत जातो. साधारणतःपणे एक गोष्ट जर लक्षात घेतली, की झाडामध्ये 6 फुटापर्यंत पाणी वर जात असते. 6 फूट, 6 फूट पर्यंत पाणी वर ते प्रेशरने जाते. 6 फुटापर्यंत पाणी प्रेशरने वर जाते. दुसरं असतं की ट्रान्सपिरेशन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे झाडाच्या पानाला लहान छिद्र असतात. झाडाच्या पानाला एक छोटे-छोटे बारीक छिद्र असतात. जर तुम्ही नीट बघितलं तर असतात. त्याला सोमॅटा म्हणतात. हां, लक्षात ठेवायचा आहे वर्ड सोमॅटा. झाडाच्या पानाला बारीक-बारीक छिद्र असतात. त्या छिद्राला सोमॅटा असं म्हणतात. आणि त्यातून वाफेच्या स्वरूपात झाडे पाणी सोडतात. आतापर्यंत बघितलं आपण पाणी घेतात. आता बघतोय की पाणी सोडतात. म्हणजे काय होतं? वाफेच्या स्वरूपात झाडं काय करतात? पाणी सोडतात. तर मग या पाणी सोडण्याच्या म्हणजे प्रक्रियेला जे आहे त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन. लक्षात आला वर्ड ट्रान्सपिरेशन. किती लोकांना कळलं ट्रान्सपिरेशन? ज्यांना कळलेलं आहे त्यांनी थंब द्यायचंय. ओके. झाडांना पानं असतात, पानांच्या वर छिद्र असतात, त्या छिद्रांना सोमॅटा असं म्हणतात. त्या सोमॅटांमधून पाण्याची वाफ बाहेर पडते. एकदम निग्लिजिबल आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण बघू शकतो आपण सायंटिफिकली. तर ती बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर त्याला जे प्रोसेस आहे एकंदरीत होण्याची, ह्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. आता दुसरं असं असतं, की हे ट्रान्सपिरेशन पण पाणी पोहोचवण्याला मदत करते. कारण वरचं पाणी कमी होते, प्रेशर कमी होते, खालून पाणी वर जाते. त्याच्यानंतर असं असतं कॅपिलरी फोर्स. कॅपिलरी फोर्सचा अर्थ असा आहे, की एखाद्या बारीक ट्यूबमध्ये एक फोर्स तयार होऊन जातो. म्हणजे झाडाच्या आतमध्ये जे बारक्या-बारक्या नळ्या असतात पानांमध्ये त्या किंवा स्टेममध्ये. याला जर सेम मॉलिक्यूल असेल, समजा ऑक्सिजन असेल किंवा हायड्रोजन असेल किंवा H2O असेल, वॉटर मॉलिक्यूल आहे समजा. तर H2O प्लस H2O हे दोघं एकत्र येतात. म्हणजे H2O होऊन काय होतं, की कॅपिलरीमध्ये त्यांना आकर्षण होतं आणि ते पुढे जातात. म्हणजे कॅपिलरीमधून अशा स्वरूपाने सुद्धा पाणी पुढे जाऊ शकतं. दुसरं असतं, की वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत.
त्यांच्यामध्येही अट्रॅक्शन होऊ शकतं. त्यांच्यामध्ये सुद्धा कॅपिलरी फोर्स निर्माण होतो. बरोबर? तर हे सुद्धा एक कॅपिलरी फोर्स हे सुद्धा एक पाणी वर पाठवण्याचं चांगलं हे आहे. तर कॅपिलरी फोर्समुळे जास्त प्रमाणात पाणी वाहून नेल्याची क्षमता असते. ही सगळ्यात गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे 6 फुटापर्यंत जर पाणी वर पोहोचलं, तर वरून सगळं मॅक्सिमम काम हे कॅपिलरी फोर्समुळे होते. आता वेगवेगळ्या भागापर्यंत अन्न पोहोचवण्याच्या वहनाला पुढचं जे आहे, आता आपण बघितलं ट्रान्सपिरेशन. आता आपण बघितलं ट्रान्सपिरेशन किंवा कोणाचं तरी माईक चालू आहे. आता आपण बघितलं ट्रान्सपिरेशन. ओके. इथपर्यंत काय कन्फ्युजन ट्रान्सपिरेशन पर्यंत? आता पुढची कन्सेप्ट जी आहे आपली, ती आहे ट्रान्सलोकेशन. ओके. ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलोकेशन लक्षात घ्यायचं आहे आपल्याला वर्ड ट्रान्सलोकेशन. आपण बघितलं ट्रान्सपिरेशन, आता शिकतोय ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मध्ये काय होतं, की ट्रान्सलोकेशन मध्ये काय होणार आहे, की जर वेगवेगळ्या भागापर्यंत आपल्याला अन्न पोहोचवायचं असेल, तर त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. वेगवेगळ्या भागांपर्यंत जर आपल्याला अन्न पोहोचवायचं आहे, तर त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. आता मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, की आपण झायलेम आणि फ्लोएमची डायग्राम बघितली. शेअर करायची गरज आहे मला असं वाटत नाही. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण, की फ्लोएम ज्या आहेत ह्या अन्नवहनाचं काम करतात आणि त्याच्या ती प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. आता एकूण अन्न घटक काय असतात वनस्पतीचे? वनस्पतीला लागणारे अन्न घटक असतात काय? तर एकूण साधारण 30 अन्न घटक वनस्पतीसाठी आवश्यक असतात आणि त्याच्यापैकी 16 अत्यंत आवश्यक असतात. 30 लागतात, त्याच्यापैकी 16 हे अत्यंत आवश्यक अन्न घटक हे असतात. हे इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. मग आता त्यातले काही बेसिक अन्न घटक आपण बघणार आहोत. याचा एक चार्ट असतो, तो पाठ करावा लागतो. पण समजून घेण्याचा प्रयत्न मी समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. तो थोडंसं लक्ष द्या. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला, की नायट्रोजन हा एक लागणारा बेसिक आणि मूलभूत घटक आहे. मग जर नायट्रोजनचं काम काय आहे झाडांमध्ये, तर झाडांमध्ये सुद्धा प्रोटीन तयार करायला लागतं आपल्याला. हे आपण शिकलो, की सगळ्याकडे प्रोटीन असतं. प्रोटीनचा बेसिक सोर्स काय असतो? अमिनो ॲसिड असतो. म्हणजे अमिनो ॲसिड पासून प्रोटीन तयार होत असतं. मग नायट्रोजन जर झाडाला कमी पडला, तर काय होईल? नायट्रोजन जर झाडाला कमी पडला, तर काय होतं? तर पानं पिवळे होतात आणि फुलं कमी येतात झाडांना. म्हणजे एखाद्या झाडाला आता जर तुम्ही बघितलं, की एखाद्या झाडाचं जर पानं पिवळे व्हायला लागले, पिवळे पानं, तर त्या झाडाला काय कमी पडलेलं आहे? नायट्रोजन. हां, लक्षात ठेवायचं आहे. मी विचारणार आहे शेवटी. जर एखाद्या झाडाला नायट्रोजन कमी पडला किंवा त्या झाडाची पानं पिवळे झाले, तर त्याला नायट्रोजन किंवा त्याला फुलं कमी आले, तरी त्याला कमी असतो. दुसरा असतो सल्फर. सल्फर काय? तर व्हिटॅमिन सिंथेसिससाठी लागतं. व्हिटॅमिन ए सिंथेसिससाठी. याच्यामध्ये सुद्धा पिवळे पानं झाडाचे होत असतात. दुसरा आहे फॉस्फरस जो आहे, फॉस्फरस हा एक घटक आपण खतामधून झाडांना किंवा शेतात देत असतो. तो फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस देत असतो आपण. तर हा जो फॉस्फरस आहे, हा एटीपीचा घटक आहे. एटीपी सिंथेसिससाठी लागतो किंवा त्याच्यासाठी एटीपीला लागतो तो. तर जर एटीपीच तयार नाही झाला, तर झाडांना ऊर्जा मिळणार नाही. सेल्युलर रेस्पिरेशन होणार नाही. म्हणजे पर्यायाने काय होणार? त्याची वाढ थांबणार. झाडाची वाढ थांबणार. तर ती झाडाची वाढ थांबू नये म्हणून एटीपी त्याला मिळावं, ऊर्जा मिळावी म्हणून आपल्याला फॉस्फरस हा लागत असतो. दुसरं असं आहे की मॅग्नेशियम खूप कमी प्रमाणात आवश्यक असलेला घटक आहे, पण म्हणजे खूप अत्यंत आवश्यक असलेला. मॅग्नेशियमचा असा विषय आहे, की हा क्लोरोफिल जे झाडामध्ये तयार होतं, की झाडामध्ये जो क्लोरोफिल पिगमेंट असतो, आपण फोटोसिंथेसिस शिकणार आहोत लगेचच याच्यानंतर, तर तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की क्लोरोफिल काय असतं.
तर क्लोरोफिल जो असतो, त्या क्लोरोफिलमुळे फोटोसिंथेसिस होते. क्लोरोफिलमुळे काय होतं? फोटोसिंथेसिस होते आणि त्या क्लोरोफिलचा कंपोनंट, त्याचा एक भाग हा मॅग्नेशियम असतो आणि मॅग्नेशियममुळे पानाचा जर कमतरता पडली मॅग्नेशियम, तर पानाचा शेंडा जो आहे, पान आहे झाडाचं, तर तो गोल होतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे लक्षण कसं आहे, की मॅग्नेशियम डेफिशियन्सी, झाडाला जर मॅग्नेशियम कमी पडलं तर पानं गोल होतात. झाडाला जर नायट्रोजन कमी पडलं तर खूप प्रमाणात येलोइशनेस येतो. सगळे पानं पिवळे होऊन जातात. सल्फर कमी पडलं तर पानं पिवळे होतात. फुलं आणि पानं दोन्ही कमी होणं, म्हणजे पानं पिवळे होणं आणि फुलं कमी येणं, हे नायट्रोजन कमी असण्याचं लक्षण आहे. सल्फर कमी असलं की पिवळे फक्त पानं होतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत इथपर्यंत. तर हे झालं सगळं. आता हा जो भाग बघितला आपण आत्ताचा, हा झाला सगळा कशाच्या बाबतीत, कुठले कुठले घटक महत्वाचे आहेत आणि त्याच्यावर काय होतं. आता दुसरा आहे कॅल्शियम. आता हा जो कॅल्शियम आहे, याचा जसं आपण बघितलं की ह्युमन बिईंग मध्ये किंवा सेल्स असतात, सेल्सला आतमध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम असतो. तर त्या क्रोमोझोमला स्टेबल करण्याचं काम, त्या क्रोमोझोमला मेंटेन करण्याचं काम हे दुसरं तिसरं कोणी नसून हे कोण करतं, तर हे कॅल्शियम करतं. आणि ते झाडामध्ये जर कमी पडलं तर त्याचं बिया उत्पादन कमी होऊन जातं, झाडांना बिया कमी लागतात. म्हणजे हे, आता बिया बऱ्याचशा ठिकाणी आपलं फूड ग्रेन्स असतात. मग जर कॅल्शियम कमी पडलं तर बियाच तयार होणार नाहीत, हे परत नुकसान आहेच. या व्यतिरिक्त पोटॅशियम, क्लोरीन, मॅग्नीज हे जे घटक आहेत, हे जर कमी पडलं तर वाढ थांबते झाडाची. आणि हे कशासाठी लागतात, तर फोटोसिंथेसिसला मदत करतात. म्हणजे जर फोटोसिंथेसिस झाली नाही, ऊर्जाच निर्माण झाली नाही, तर झाडाची वाढ होणार का? ऑब्व्हियसली होणार नाही. हे इथपर्यंत झालं झाडाच्या बाबतीत जनरल सगळं, ज्याच्यावरती प्रश्न हा नक्की येऊ शकतो. इथपर्यंत काही लोकांना कन्फ्युजन आहे का? नसेल तर थंब. ओके. आता पुढचा अत्यंत महत्वाचा आपला मुद्दा असा आहे, की तो म्हणजे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. आता हे प्रकाश संश्लेषण होते म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे पहिलं, की प्लांट आर ऑटोट्रॉफ्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. पहिलं वाक्य पाठ करायचं आहे. प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न तयार करतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आपल्यासारखं नाही. आपण वनस्पतींना खातो, वेळ प्रसंगी प्राण्यांनाही खातो आणि कशालाही खातो. तर ह्युमन बीइंग्स ह्या स्वतःचं अन्न तयार करत नाहीत. आता आपण कुकिंग करतो, दॅट इज नॉट अन्न तयार करणे. स्वतःचं अन्न स्वतःच्या शरीरात तयार करणे, हा कन्सेप्ट या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. प्लांट्स आर ऑटोट्रॉप, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. म्हणजे त्यांची एनर्जी त्यांच्या शरीरातच तयार होते सनलाईट वापरून. बरोबर. तर प्रकाशाचा उपयोग करून ती एनर्जी तयार होते, म्हणून त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. प्रकाशाचा उपयोग, मग फोटो म्हणजे लाईट, सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन. प्रकाशाचा उपयोग करून एनर्जी सिंथेसिस होते किंवा तयार होते, म्हणून त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. मग याच्यामध्ये कच्चा माल काय लागतो? काय कच्च्या गोष्टी लागतात ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होते? तर सगळ्यात पहिल्यांदा लागतं त्याला CO2, कार्बन डायऑक्साइड, CO2. त्याच्यानंतर लागतो लाईट, सनलाईट. आणि त्याच्यानंतर लागतं पाणी.
H2O, त्याच्यानंतर लागतं पाणी H2O. म्हणजे हे 3 घटक लागतात. काय? सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आता तुम्ही जर डाव्या बाजूला बघितलं माझ्या शेअर केलेल्या इमेजच्या सूर्यफुलाच्या झाडाच्या, तर सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी किती लोकांना हे दिसतंय? 4. फक्त 4 ते 5 लोकांना दिसलं, हरकत नाही. तेवढेच पोस्ट असतात आपल्याकडे. तर हे जे डाव्या बाजूला दिसतंय, की सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. ह्याच्या पुढे जर आपण बघितलं, तर हे सगळं त्या पानाच्या आतमध्ये जाताना दिसतंय. म्हणजे काय होणार आहे, की पानाच्या वर सनलाईट पडणार आहे. अ, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड पानामध्ये पान शोषून घेणार आहे. या व्यतिरिक्त काय आहे, की खालून मुळांमधनं पाणी त्याच्यात जाणार आहे. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पोहोचल्या, की मग त्याच्यातनं काय बाहेर पडणार आहे? तर ऑक्सिजन आणि शुगर. ऑक्सिजन आणि शुगर. म्हणजे काय होतं, की पानाच्या आतमध्ये असलेला क्लोरोफिल पिगमेंट, आपण रिएक्शन बघू पुढे. आता हे जनरल चित्र समजून घ्या. हिरव्या रंगाचा जो भाग दिसतोय त्याला म्हणतात क्लोरोफिल पिगमेंट. पानाच्या आतमध्ये असलेल्या क्लोरोफिल पिगमेंटमध्ये ही प्रोसेस होते. आपल्या शरीरात तसे पिगमेंट नाहीत. मेलानिन पिगमेंट आहे ज्याच्यामध्ये मुळे आपण काळे काळे दिसतो. पण पानामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत. ते जर आपल्या असते तर आपण पण हिरवे दिसलो असतो आणि आपण फोटोसिंथेसिस झालं असतं. कोई मिल मधला जादू झालो असतो आपण. तर असं आपलं काही होत नाही. जेवायचं काम नसतं राहिलं, एवढे कष्ट करायचे काम नसतं राहिलं. निसर्गानं जर एनर्जी आपल्या बॉडीत ऑटोट्रॉप्स केलं असतं आपल्याला, तर आपण किती सुखी माणसं असतो. म्हणजे कुठेतरी कडेला पडून राहिलो असतो मस्तपैकी, सनलाईट घेतला असता, एनर्जी मिळाली असती, निवांत काम असतं. जगण्याची धडपड, पोस्ट मिळण्याची कुठाने, हे सगळं आपण काही केलं नसतं आणि मरून गेलो असतो एक दिवस. ठीक आहे. मग त्यात एक आनंद असतो मरण्याचा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, की फोटोसिंथेसिस होत असताना 3 महत्त्वाचे घटक लागतात. पहिला लागतो कार्बन डायऑक्साईड, दुसरा लागतो सनलाईट आणि तिसरं लागतं पाणी. हे 3 घटक लागतात. हे 3 घटकामध्ये घटक वापरून फोटोसिंथेसिस होतं. ते कशामध्ये होतं? तर ते होतं क्लोरोफिल पिगमेंटमुळे. क्लोरोफिल पिगमेंटच्या मध्ये. मग त्याच्यामधून काय तयार होतं? तर काय तयार होतं? त्याच्यामुळे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. C6H12O6 हा मॉलिक्यूल तयार होतो. त्याला आपण म्हणतो शुगर. आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो. आता झाडाच्या उजव्या बाजूला 2 बाण जाताना दिसत असतील तुम्हाला. तर त्या बाणामध्ये दिसते आपल्याला, की एक ऑक्सिजनचं चित्र दिसतं. किती लोकांना दिसलं ऑक्सिजन आणि शुगर? बरोबर. तर आता पुढची सायंटिफिक, आता थोडंसं आपलं केमिस्ट्रीकडे आपण शिफ्टच होत चाललो हां. काही-काही केमिस्ट्रीच्या टर्म्स आपल्याला येतच आलेल्या आहे, येतातच आहेत. त्याच्यामुळे थोडंसं असं काही घाबरायचं-बिबरायचं नाहीये. काही होत नसते. आपलंच आहे ते. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? हे की रासायनिक क्रियेला, ही जी रासायनिक क्रिया होते, आता ही बायोकेमिकल रिएक्शन आहे. काय? बायोकेमिकल रिएक्शन म्हणजे बायोलॉजी पण आहे, केमिस्ट्री पण आहे. बायोकेमिकल रिएक्शन आहे. आता या रिएक्शनमुळे आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज मिळालं. म्हणजे ग्लुकोज काय आहे? झाडाची एनर्जी आहे. झाडं वापरणार. म्हणजे शिल्लक राहिली ती स्टोअर करणार कुठेतरी झाडाच्या एखाद्या पार्टमध्ये. तर या रिएक्शनला किंवा या एनर्जीला आपण म्हणतो, या रासायनिक क्रियेला, अभिक्रियेला आपण म्हणतो रिडॉक्स रिएक्शन. R-E-D-O-X रिडॉक्स रिएक्शन. R-E-D-O-X रिडॉक्स रिएक्शन असे म्हणतात. कारण काय होतं? कारण काय का म्हणतात त्याला रिडॉक्स रिएक्शन? तर एक, याचं मध्ये रिडक्शन ऑफ CO2 होतं. CO2चं रिडक्शन होतं आणि ऑक्सिजनचं H2Oचं ऑक्सिडेशन होतं. म्हणून याला रिडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे.
आता दुसरं महत्वाचं गोष्ट आहे, की या अभिक्रिया किंवा ही एनर्जी होत असताना या रिएक्शनमध्ये बेसिक गोष्ट आहे. हे याच्यावरती लक्षच ठेवायचं आहे. की या रिएक्शनमध्ये केमिस्ट्रीमध्ये काय असते माहिती आहे का? कुठली एखादी रिएक्शन जर होत असेल आणि ती रिएक्शन होत असताना जर का बाहेरनं एनर्जी म्हणजे हीट इन द फॉर्म ऑफ हीट म्हणा समजा आपण बाहेरनं एनर्जी घेतल्या जात असेल किंवा हीट घेतल्या जात असेल, तर त्याला एंडोथर्मिक असं म्हणतात. एंडोथर्मिक. बाहेरनं येते ना त्याच्या आतमध्ये आणि या उलट जर आतनं बाहेर जात असेल हीट, तर त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. आता तुम्हाला आणखी सोपं आणि घरचं उदाहरण देतो, की जर तुम्हाला बघायचं असेल एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन, तर एंडोथर्मिक रिएक्शन तर कोणालाही कळेल, की आतमध्ये गेली एनर्जी वेगळा भाग आहे. पण एक्झोथर्मिक रिएक्शन जर बघायची असेल, तर आज घरी गेल्यानंतर डिटर्जंट पावडर जी असते ना आपली डिटर्जंट, सगळ्यांच्या घरी आहे का डिटर्जंट? तर त्या डिटर्जंट पावडरचा 1 चमचा हातावर घ्यायचा. 1 चमचा हातावर घ्यायचा आणि मूठ जी आहे तुमच्या हाताची ती बंद करायची आणि पाण्यात हात बुडवायचा. पण हे करत असताना बच्चों ने ये नहीं करना है. हे करत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे लक्षात, की जेवढा हाताला गरम झालं की लगेचच हात सोडून द्यायचा. नाहीतर स्किनला काहीतरी होईल, त्रास होईल. तसं नाही झालं पाहिजे. फक्त आपल्याला फील घ्यायचं आहे, की हाऊ दॅट एक्झोथर्मिक रिएक्शन वर्क्स म्हणजे त्याच्यातनं हीट बाहेर पडते. आता पावडर पण थंडी आहे, पाणी पण थंड आहे, तरी पाणी गरम होतं, हात गरम होतो. तर दॅट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणून डिटर्जंट ॲड करताना डायरेक्ट हाताने कधी नसतं करायचं. पाण्यात टाकायचं असतं थोडा वेळ आणि ते मिक्स करायचं असतं देन युटिलाइज मग त्यातली हीट बाहेर जाऊ द्यायला लागते. तर दॅट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. किती लोकांना एक्झोथर्मिक रिएक्शन समजली? ज्या लोकांना एक्झोथर्मिक रिएक्शन समजली त्या लोकांनी मला थंब द्या. ओके. तर या प्रोसेसला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे 2 प्रकारच्या रिएक्शन असतात. एक एक्झोथर्मिक, दुसरी एंडोथर्मिक, तिसरी ॲडियाबॅटिक. तर आपल्याला ॲडियाबॅटिक केमिस्ट्रीमध्ये आहे. इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. मग फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, की आपण एनर्जी ॲब्सॉर्ब करतोय. झाडावरती सनलाईट पडतोय. झाड एनर्जी घेत आहे, आतमध्ये हीट घेत आहे आणि त्या प्रोसेसला म्हणून आपण म्हणतो एंडोथर्मिक. एंडो म्हणायचं. एंडो, E-N-D-O, एंडोथर्मिक रिएक्शन्स. ओके. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग वनस्पती काय करतात, की ग्लुकोज जर तयार झाला, आता ही सगळी रिएक्शन होऊन फोटोसिंथेसिस होऊन काय होतंय, की ग्लुकोज तयार होतंय. म्हणजे शुगर तयार होते. तर त्यांच्या वाढीसाठी वापरतात. त्यांच्या वाढीसाठी ते ग्लुकोज वापरतात. आणि तेव्हाच वेळेस काय करतात, जे जास्त तयार झाला, आता जास्तीचा ग्लुकोज झाला. जसं ह्युमन बीइंगमध्ये जर एनर्जी जास्त झाली, तर आपण काय करतो किंवा फ्लॅटच्या स्वरूपामध्ये त्याला स्टोअर करतो. ॲडिपोज टिश्यू आपण शिकलो होतो. तसं याच्यामध्ये ग्लुकोज जर जास्त झालं, ऊर्जा जर जास्त झाली, तर हे काय करतात, स्टार्चच्या फॉर्ममध्ये त्याला स्टोअर करतात. कशाच्या फॉर्ममध्ये? स्टार्चच्या फॉर्ममध्ये त्याला स्टोअर करतात. आपण काय करतो, ते स्टार्च जे असते झाडाचं ते खातो. ॲज अ फूड म्हणून. ते झाड त्यांच्या सोयीसाठी तयार करत असतं ते स्टार्च. ते आपणच गायब करतो. अशा पद्धतीनं हेच फोटोसिंथेसिस होत असते. आता हे फोटोसिंथेसिस होते. फोटोसिंथेसिस होते, ग्लुकोज तयार होते. पण या ग्लुकोजला प्रत्येक सेलने वापरलं पाहिजे. म्हणून त्या सेलने वापरण्यासाठी जो फॉर्म्युला असतो, तो किंवा जो घटक केमिस्ट्री मधला जो बारीक किंवा बायोकेमिस्ट्री मधला जो बारीक घटक तयार होत असतो, तो असतो एटीपी. ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. आय एम रिपीटिंग एव्हरी टाईम. जे गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याला मी अनेक वेळा रिपीट करत असतो, कारण ते लक्षात राहावं. तर त्याला म्हणतो आपण एटीपी, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. तर प्लांट सेल्युलर रेस्पिरेशनच्या दरम्यान, पेशीय रेस्पिरेशनच्या दरम्यान त्या एटीपीला वापरत असते ऊर्जा निर्माण करण्यासाठी. बरोबर? मग साठवलेल्या अन्नापासून म्हणजे साठवलेलं अन्न काय होतं आपलं कोण सांगणार मला आता? पटकन उत्तर पाहिजे जर कळलं असेल तर. साठवलेलं अन्न काय होतं आपलं? रिप्लाय.
येस, करेक्ट आन्सर आलेलं आहे. स्टार्च शुभम यांनी दिलेलं आहे, की जे काही झाडांनी साठवलं ग्लुकोज, त्या ग्लुकोजचं युटिलाइज केलं, उरलेलं ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ स्टार्च झाडाने साठवलं. या साठवलेल्या स्टार्चपासून काय करतं ऊर्जा मिळवण्याच्या क्रियेला रेस्पिरेशन असं म्हणतात. काय म्हणतात? रेस्पिरेशन असं म्हणतात. साठवलेल्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्याच्या क्रियेला रेस्पिरेशन असं म्हणतात. आणि या रेस्पिरेशनच्या लेव्हलला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. कारण ते रेस्पिरेशन कुठे होतं? पेशीच्या आतमध्ये होतं. पेशीच्या आतमध्ये होतं. प्लांट सेलच्या आतमध्ये होतं. त्याला म्हणतो आपण सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन. आता मी तुम्हाला फोटोसिंथेसिसची एक रिएक्शन कागदावर लिहितो आणि ती तुमच्यापर्यंत शेअर करतो. आणि त्याच्या खाली दुसरी रिएक्शन लिहितो सेल्युलर रेस्पिरेशनची. ती तुम्हाला शेअर करतो. म्हणजे या दोन्ही रिएक्शन मधनं आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. 1 सेकंदाचा वेळ मला द्या. ओके. सगळ्यांच्या मनापासून त्यांना कॅमेरा असं कसं? लेक्चर चालू असताना कॅमेरा ओपन करत नाही असा ऑप्शन येतोय, पण ठीक आहे. आपण हार मानणाऱ्यातले नाही आहोत. उसको तो झुकाना ही पडेगा. ओके. 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 सगळे आहेत? ओके. खूप गुणी लेकरं आहेत तुम्ही, त्यामुळे काय आता मला पण मोह आवरत नाही तुम्हाला शिकवण्याचा. हरकत नाही. मी 2 रिएक्शन्स शेअर केलेल्या आहेत. 2 रिएक्शन्स. किती लोकांना ह्या रिएक्शन दिसतात? पहिले तर सांगा. ओके. सगळ्यांना दिसतंय.
तर पुढचा जो मुद्दा आहे आपला, अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. आपण म्हटलं होतं की फोटोसिंथेसिस होत असताना, मी म्हटलं होतं फोटोसिंथेसिस होत असताना CO2, H2O आणि सनलाइट ह्या 3 गोष्टी येतात. तर मी आता डायग्राम वरती थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करतोय. हा झाला CO2, दुसरा हा H2O आणि हा आहे सनलाइट. तिन्ही याच्यावरती मी मार्क केलेला आहे. दिसलंय मार्क? तर 6 CO2, 12 H2O, सनलाइट आणि हे रिएक्शन कुठे होते? तर क्लोरोफिल पिगमेंट मध्ये होते. बरोबर? पानामध्ये जो हिरवा रंग ज्याच्यामुळे आलेला आहे त्याला म्हणतात. त्याच्या आतमध्ये ही रिएक्शन होते. त्याच्यापासून तयार काय झालं? C6H12O6 म्हणजे काय झालं? ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार झाला आणि ॲडिशनल प्रॉडक्ट काय झाले? 6O2 प्लस 6H2O म्हणजे ऑक्सिजन प्लस पाण्याचा एक 6 मॉलिक्यूल असं ते तयार झालेलं आहे. तर हा भाग वेगळा. ही रिएक्शन आहे फोटोसिंथेसिसची रिएक्शन. या रिएक्शनमध्ये किती लोकांना काही कन्फ्युजन आहे? सगळ्यांनी पटकन हात रेज करावा किंवा ज्यांना कन्फ्युजन नाही अशा लोकांनी मला थंब द्यावा. मग आता प्रश्न निर्माण होतो, पुढचा प्रश्न असा निर्माण होतो, की बाबा झाडाने फोटोसिंथेसिस करून ग्लुकोज तयार केलं. झाडाने फोटोसिंथेसिस वापरून किंवा करून ग्लुकोज तयार केलं. मग या ग्लुकोजला आपण म्हटलं, की झाडाने ते किंवा पानाने ते स्टोअर पण केलं, वनस्पतींनी ते स्टोअर पण केलं. पण आता ओके, हरकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आपण फोटोसिंथेसिस बघितलं. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, की झाडाच्या पानावरती सनलाईट पडतो. हवेमधला कार्बन डायऑक्साईड CO2 घेतं झाड, मुळांमधनं पाणी घेतं. या तिघांची रासायनिक क्रिया होऊन ही रासायनिक क्रिया कुठे होते? तर क्लोरोफिल पिगमेंटमध्ये होते. बरोबर? झाडाच्या पानांमधल्या. तर तिथंही रासायनिक काही झाडांचे स्टेम पण हिरवे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे खोडांना पण हिरवा रंग असतो. याचा अर्थ काय की तिथं पण क्लोरोफिल आहे. तर ती ही प्रक्रिया तिथं पण होते. तर तिथं हे सगळं होऊन त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचा मॉलिक्यूल मिळतो. तर हे जे आपण तोंडी बोललो, या सगळ्याची रिएक्शन केमिकल फॉर्ममध्ये कसं लिहायचं? तर ते असं लिहितात. तर त्याची पहिली रिएक्शन आपण एक स्क्रीनवरती शेअर केलेली आहे. ती आहे C6CO2 प्लस 12 H2O. त्याच्यानंतर आहे सल्फाइड क्लोरोफिल पिगमेंट H12O2 म्हणजे याच्यामधला जो पहिला 6 तयार झालेला प्रॉडक्ट आहे रिएक्शनच्या बाणाच्या पुढचा मेन काय आहे आपल्याला? ग्लुकोज तयार करणं. म्हणजे काय झालं फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार झाला आणि या ग्लुकोजला झाड काय करतं त्याच्या गरजेइतकं वापरतं, उरलेलं काय करतं? स्टार्च म्हणून सेव्ह करतं. म्हणजे समजा आपला बटाटा आहे, बटाट्यामध्ये स्टार्च असतं, तर ते काय झाडाचं एक फूड आहे एका प्रकारे. ते स्टोअर केलेलं आहे. मग आता पहिली रिएक्शन झाली फोटोसिंथेसिसची. मग आता फोटोसिंथेसिसमध्ये आपल्याला ग्लुकोज मिळालं. आता हे ग्लुकोज मला एनर्जीसाठी वापरायचं आहे. त्या एनर्जीच्या वापरण्याच्या प्रक्रियेला मी म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. काय म्हणतो मी? सेल्युलर रेस्पिरेशन. मग काय करणार मी? 6 एक मॉलिक्यूल घेणार C6H12O6 चा मॉलिक्यूल घेणार प्लस 6 ऑक्सिजन घेणार, O2 मॉलिक्यूल घेणार 6. हे सगळे मायटोकॉन्ड्रियाच्या आत नेणार. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जाणार. मग आतमध्ये गेल्यावर काय करणार? 6CO2 तयार होणार प्लस 6H2 तयार होणार आणि एनर्जीच्या फॉर्ममध्ये एटीपी चौकोन केलेला एटीपी दिसणार आहे. तो एनर्जी रिलीज झालेली आहे. दिसली एनर्जी सगळ्यांना एटीपी? ओके. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की ही रिएक्शन आपण एकदम साधी-साधी, सरळ-सरळ घेतलेली आहे. 2 रिएक्शन मेनली होतात. एक एक तर फोटोसिंथेसिसची रिएक्शन होते आणि दुसरी रिएक्शन होते ती फोटोसिंथेसिसमधनं आलेला ग्लुकोज, दॅट इज स्टार्च
ला परत एटीपी मध्ये कन्व्हर्ट करण्याची. तर एटीपी कन्व्हर्ट करत असताना जे प्रोसेस होते ग्लायकोलायसिस, म्हणजे या रिएक्शनला जे म्हणतात त्या रिएक्शनला म्हणतात आपण ग्लायकोलायसिस. नाव लक्षात ठेवायचं आहे. या रिएक्शनला म्हणतात ग्लायकोलायसिस. म्हणजे ग्लुकोजचं लायसिस करणे, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करणे. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, म्हणजे या ठिकाणी C6H12O6 किंवा स्टार्च, त्याला लायसिस करणे, कापून टाकणे. आपण एखाद्याचे 2 भाग करणे असं म्हणणार, कापण्याच्या ठिकाणी लायसिस असं म्हणू. आज जर आपण म्हटलं, आज मी गेल्या-गेल्या पोळीचे लायसिस करणार आहे, तर काय होणार आहे, की मी पोळीचं तुकड्या-तुकड्यांमध्ये विभाजन करणार आहे. तर दॅट इज अ लायसिस. तर ग्लायकोलायसिसला इंग्लिशमध्ये म्हणजे याच्यामध्ये त्याचा रिएक्शनच्या नावामध्ये म्हणतो आपण, की ही रिएक्शन बायोकेमिकल रिएक्शन आहे. बायोकेमिकल रिएक्शन आहे म्हणजे बायोलॉजी प्लस केमिस्ट्री अशी रिएक्शन आहे. बॉटनीचा भाग सगळ्यात शेवटी शिकवण्यामागचं कारण हेच होतं, की केमिस्ट्रीच्या आधी हे आलं पाहिजे. कारण जेणेकरून केमिस्ट्रीच्या आधी जर आपण शिकवलं, तर याच्यातनं केमिस्ट्रीचा थोडासा आपण जवळ-जवळ जातो. तर रिएक्शन याच्यामध्ये फक्त 2च आहेत. C6H12O6 क्लोरोफिल पिगमेंट, सनलाईट पडतो, C6H12O6 तयार होतो CO2 पासून. ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ग्लुकोज मॉलिक्यूल पासून परत आपल्याला एटीपी करायचं असेल, तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. मग आता 2 याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं किंवा 2 मध्ये डिफरन्स लक्षात ठेवण्यासारखी 2च गोष्ट आहे, की पहिली रिएक्शन जी होती ती क्लोरोफिल पिगमेंटमध्ये होते. दुसरी रिएक्शन जी होते ती मायटोकॉन्ड्रिया मदत करते सिंथेसिस करण्यासाठी. तर हे आपले 2 महत्वाचे घटक. आता दुसरी महत्वाची पुढची गोष्ट येते की क्रेब सायकल म्हणून एक पुढची सायकल येते. त्याच्यामध्ये एटीपी रिलीज होतात. तर क्रेब सायकल आपल्याला करायची नाही. अत्यंत सायंटिफिक आणि खूप डीपमध्ये ते सेल्युलर रेस्पिरेशन आहे. पण त्याच्यावरती आपल्या आयोगाच्या दृष्टीने आपल्याला ती शिकण्याची गरज नाही. जे दोज हू आर बायोलॉजी स्टुडंट किंवा त्यांना बी-एससी, एम-एससीची एक्झाम द्यायची आहे, त्यांना ते क्रेब सायकल महत्वाची आहे. आपल्याला काही त्याचे घेणं-देणं नाहीये. जिसका घेणं-देणं नहीं है उसको 21 अगस्त की एग्जाम देने का है, उसमें हमें मिलके चलना है. वी नीड नॉट टू लर्न अबाउट दिस क्रेब सायकल. आपल्याला एवढं महत्वाचं आहे आणि इथे आपण समाधानी आहोत. ओके. नाउ नेक्स्ट पार्ट इज दॅट द रिप्रोडक्शन. काही इमेज असेल तर शेअर करतो. पुढचा भाग आहे आपला. आता जी मी तुम्हाला रिएक्शन शिकवली. पहिली शिकवली फोटोसिंथेसिसची आणि दुसरी जी रिएक्शन आहे, आपली जी बघितली आपण आताची सेल्युलर रेस्पिरेशनची. त्याचं एक डायग्राम मी शेअर केलेली आहे. किती लोकांना दिसतंय हे बघा. जिनको दिख रहा है उन्होंने हाँ यस गुड. तो सबसे पहले देखने का है इसमें ऑक्सीजन आता है. पानाच्या वर ग्लुकोज चित्र आहे. ऑक्सिजन बाहेरनं येतो. पानामध्ये ग्लुकोज आहे. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्याचबरोबर एटीपी बाहेर पडतो. आणि हे कुठे होतं? मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. सिंपल रिएक्शन आहे. सिंपल रिएक्शन आहे. तर ही सगळी प्रोसेस, ही सगळं हा उद्योग हा कुठे होत असतो? तर हा होतो याच पानाच्या आतमध्ये. फक्त तिथं क्लोरोफिल पिगमेंट आहे, इथे मायटोकॉन्ड्रिया आहे, ऑक्सिजन येतो, त्या ठिकाणी पण ऑक्सिजन येतो. हे सगळे आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. ही रिएक्शन थोडीशी लक्षात घ्यायची आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये ग्लुकोज तयार होतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये ग्लुकोजपासून एटीपी तयार होतो. हा पिवळ्या रंगाचा जो एटीपी दिसतो ना, दिसला एटीपी सगळ्यांना? येस. तो एटीपी जो असतो तो आपल्याला एनर्जी दिसतो, एनर्जी देतो आणि दॅट एटीपी इज कॉल्ड ॲज एडेनिन ट्रायफॉस्फेट. ओके. इथपर्यंत ही झाली आपली 2 रिएक्शन्स आणि या दोन्ही रिएक्शनचा हा होता आढावा. आता पुढचा जो भाग आहे आपला, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. पुढचा जो भाग आहे आपला, तो आपण शिकणार आहोत रिप्रोडक्शन मधला. पुढचा जो भाग आहे आपला, तो शिकणार आहोत आपण रिप्रोडक्शन. सगळ्यांना चित्र दिसतंय? ओके. असं छान जास्वंदाचं फूल आहे. बरोबर? तर या फुलाची जर रचना आपण बघितली तर म्हणजे कोणीही त्याच्या प्रेमात पडेल इतकं सुंदर असं फुल आहे.
पण हे सगळं सौंदर्य या फुलामध्ये, हे सगळं कशासाठी? काय घेणं-देणं आहे झाडाला? का एवढं सुंदर बनतं ते फूल? त्याला ते स्टिग्मा आणि ते सगळं का? कशासाठी एवढे कुटाणे? तर हे सगळे आपण आता शिकणार आहोत. आणि हे शिकत असताना आपल्याला बघायचं आहे, की प्लांट्समध्ये जसं ह्युमन बीइंगमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन असते, तसं प्लांटमध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन असते. तसे पार्ट सेक्शुअली प्लांटमध्ये सुद्धा डेव्हलप झालेले असतात. आणि प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा असते. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा झाडाची फांदी कापून, झाडाचं एखादं पान लावून किंवा झाडाचं कलम करून वगैरे असं ज्या पद्धतीने आपण दुसरं झाड तयार करतो, या प्रोसेसला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की सेक्शुअल रिप्रोडक्शन झाडामध्ये होतं कसं? त्याचे अवयव कुठले-कुठले? तर ते आपण आता शिकणार आहोत. त्या दृष्टीने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की प्लांट्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की प्लांट्समध्ये 2 पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. तर तो फर्स्ट वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह म्हणजेच असेक्सुअल रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये प्लांट ऑर्गन्स नसतात, पण एखादी फांदी कापून किंवा पान लावून किंवा असं, त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. आता फुलं जी असतात झाडांची, आता जी मी म्हटलं, की एवढं सुंदर फूल का तयार झालं? काय गरज आहे त्याची? तर हे फुलं जी असतात, हे फंक्शनल युनिट असतात कशाचे? रिप्रोडक्शनचे. फुलं जी असतात, दॅट इज अ फंक्शनल युनिट ऑफ रिप्रोडक्शन. दॅट इज वाय झाडांमध्ये खूप सुंदर फुलं तयार केल्या जातात आणि त्या फुलांना जे वेगवेगळे पार्ट असतात, ते पार्ट आपण आता बघणार आहोत पुढच्या इमेजमध्ये. ते पार्ट एकदा कळाले, की मग आपल्याला अजून सोपं जाईल समजायला. लेट्स सी कसं असतं ते. रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये जेव्हा आपण बघतो, तर सगळ्यात पहिल्यांदा ही इमेज सगळ्यांना दिसते का? असं जर कोणी मला हो म्हणत असेल, तर मी लगेच पुढे सरकतो. ओके. तो सबसे पहली बात ये है हमने ये सीखना है, सगळ्यात पहिल्यांदा, की खालून वर जायचंय आपल्याला, वरून खाली जायचं नाही. तर खालून वर जायचंय. खालून वर गेल्यानंतर सगळ्यात खाली दिसतं तुम्हाला सेपल. दिसलेलं आहे? ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं ओव्ह्यूल. दिसलेलं आहे ओव्ह्यूल आतमध्ये? ओके. त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये त्याच्या बाहेरचं जे कव्हरिंग असतं, म्हणजे एका बी सारखं स्ट्रक्चर दिसतं. ते बाहेरचं जे कव्हरिंग आहे दॅट इज ओव्हरी. म्हणजे खाली काय असतं? सेपल, त्याच्या आतमध्ये ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल आणि त्याला स्टिक केलेले आहेत, बाहेर आलेले आहेत ते स्टॅमेन. अँथर आणि फिलामेंट वाले. दिसले का अँथर आणि फिलामेंट? अँथर आणि फिलामेंट. आणि मग ती ओहरी जी आहे, त्या ओहरीचा एक मस्त भाग पुढे गेला वर. त्याला तयार झालेला आहे, एक अशी ट्यूब वर गेली. मला एक सांगा, मी जर मार्क केलं डायग्रामवरती तर तुम्हाला दिसतं का? ओके. तर मी आता एक मार्क करतो डायग्रामवरती. हे बघा, हा जो भाग आहे, हा याला म्हणतात ओहोरी. हा जो भाग आहे, दिसलंय मार्क केलेलं? याला म्हणतात ओहोरी. आता हे जे ग्रीन आहेत, याच्यापासून अशा एक दांड्या आलेल्या आहेत बाहेर ह्या 1, 2, 3. इकडनं 1, 2, 3 आहेत. दिसल्या ह्या 3 दांड्या इकडनं, इकडनं. याला म्हणू आपण त्याच्या वर आहेत अँथर. म्हणजे हे या झाडाचे मेल ऑर्गन आहेत या फुलाचे मेन. त्याच्या आतमध्ये काय तयार होतात तर पोलन ग्रेन तयार होतात. हे वर पोलन ग्रेन तयार झाले. मग हे झाले मेल पार्ट आणि हे पेटल्स आहे त्याचे म्हणजे पाकळ्या त्या फुलाच्या. आता आपल्याला लक्षात घ्यायचं असं आहे, की ओव्हरी जी आहे, ओव्हरीच्या वर जी अशी ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे, याच ट्यूब लाइक स्ट्रक्चरच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात स्टिग्मा आणि या स्टिग्माच्या वर पोलन ग्रेन येतो आणि तो फर्टिलायझेशनची प्रोसेस करतो. म्हणजे हा जो भाग आहे पूर्ण स्टाईल ओव्हरी
आणि हे सगळं जे आहे पोलन ट्यूबच्या म्हणजे बाहेरचा भाग हा जो आहे स्टिग्मापासून खाली, म्हणजे हा एवढा भाग जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल ऑर्गन. म्हणजे यातला जो फिमेल पार्ट आहे हा. आणि हे जे 3 आहेत, इकडनं 3 आणि इकडनं 3 1, 2, 3, 1, 2, 3 हे जे आहेत, हे आहेत मेल पार्ट या फुलामधले. बरोबर? इथपर्यंत किती लोकांना समजलं? यहाँ तक कितने लोगों को समझा? मेल पार्ट, फिमेल पार्ट फुलातले कळले का? तर हो. गुड. येस सर. ओके. तर आता होतं काय नेमकं? सिंपल प्रोसेस आहे. अगदी सिंपल प्रोसेस आहे. आपण एक लक्षात घ्यायचं आहे, की फूल आहे. फुलाला खाली हिरव्या रंगाचे देठ आहे. त्याच्यावर असे मध्ये गाठीसारखं स्ट्रक्चर असतं. ते असते ओव्हरी. त्याला असतात कार्पेल्स. त्याच्या आतमध्ये जी पाकळ्या आहेत त्याला आपण पेटल्स म्हणतो. वेगवेगळ्या रंगाचे असू शकतात. ते झाले पेटल्स. आणि पेटल्सच्या वरमधनं ओव्हरीमधनं जे स्टेम जाते वर त्याला म्हणतो आपण स्टाईल. त्या स्टाईलच्या वरचा शेवटचा भाग असेल त्याला म्हणतो आपण स्टिग्मा. त्या स्टिग्माच्या आजूबाजूला 3-3 आपले असे दांड्या असलेले गोल-गोल गहू जसा दिसतो तसे 3 स्ट्रक्चर दिसतायत. इकडनं 3, इकडनं 3 त्याला म्हणतो आपण स्टेमन अँथर फिलामेंट. मग त्याचं पूर्ण ते स्ट्रक्चर आहे स्टेमन अँथर फिलामेंट आणि त्याला म्हणतो आपण मेल ऑर्गन. आता त्याच्यामध्ये तयार होतो पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन काय करतो? हा त्या स्टिग्मावर जाऊन पडतो. आता तो कसा पडतो हे वेगवेगळे प्रोसेस आहेत त्याच्या. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की पोलन ग्रेन हा तिथे वर जाऊन पडतो आणि त्याच्यामुळे पॉलिनेशन होते. आता पोलन ग्रेन येतो म्हणून त्याला पॉलिनेशन असं म्हणतात. पोलन ग्रेन येतो म्हणून त्याला पॉलिनेशन असं म्हणतात. आता जर म्हणजे ह्या सगळ्या त्याच्यावरती पडणार आणि त्याच्यापासून ते फर्टिलाइज होणार आणि फर्टिलाइज होऊन बी तयार होणार आणि बी तयार झाली, की त्या तयार झालेल्या बीला हे आपण म्हणतो काय? तयार झालेल्या बी पासून झाड तयार होते आणि या झाडाला आपण म्हणजे तयार झालेलं बी असेल, तयार झालेल्या बियापासून नवीन झाड तयार होते. तर या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. बरोबर. तर मग याच्यामध्ये मी 2 प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मेल पार्ट जो आहे फुलामधला त्याचं नाव काय आहे? मला उत्तर पाहिजे. किती लोकं देतायत बघूया म्हणजे तुम्हाला कळलं. अँथर, स्टॅमेन राइट. 2 उत्तर आलेले आहे. ओके. आता परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. आता आपल्याला परीक्षा घेणारे कसे गंडवतात तुम्हाला सांगतो. आता मी विचारलं, की मेल पार्ट कुठला आहे? बरोबर? मेल पार्ट कुठला आहे? आता त्याच्यात तुम्हाला उत्तर देता आलं कारण डायग्राम समोर आहे. पण मी जर म्हटलं याच्यामधला, की मेल गॅमेट कुठला आहे? मेल गॅमेट मेल पार्ट नाही विचारत आहे मी. मेल गॅमेट कुठला आहे? तर आता कोण उत्तर देईल मला सांगा? हू विल आन्सर मी? अगर आन्सर आता है यस. तर मेल गॅमेट कोणता आहे? पोलन ग्रेन. एक उत्तर आलेलं आहे आपल्याला करेक्ट. तर मेल गॅमेट आहे आपला पोलन ग्रेन. आता होतं काय नेमकं, की वेगवेगळ्या पद्धतीने पॉलिनेशन होतं म्हणजे हा पोलन ग्रेन तिथपर्यंत जाऊन पोहोचतो आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिनेशन आणि त्याच्यातनं ओव्हरी डेव्हलप होते. ओव्हरीमध्ये त्याचे न्यूक्लियस डेव्हलप होतात आणि त्याच्यापासून बिया तयार होतात आणि या तयार झालेल्या बियाला परत लावलं, की त्याच्यापासून झाड तयार होते. ही साधी सिंपल एक गोष्ट झाली. आपण हिबिस्कस किंवा हे जे प्लांट याच्यासाठी घेतलं, की याचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि आपल्याला ते एक्सप्लेन करायला सोपं जातं. पण कुठल्याही फ्लॉवरमध्ये साधारणतः त्याचं सेक्शन डिसेक्शन केलं की अशा पद्धतीची रचना असते. मग आता आपल्याला बघितलं की आपण क्रॉस पॉलिनेशन हा शब्द जर आला तर काय करायचं? म्हणजे एका झाडाचं फूल दुसऱ्या झाडाच्या फुलावर जाऊन जर आपण घासलं आणि त्याच्यावरनं जर तिथं फर्टिलायझेशन झालं, तर त्या फर्टिलायझेशनला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. काय म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन. बॉटनीवाल्यांनी खूप चांगला अभ्यास केला, हे शास्त्र विकसित केलं आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या व्हरायटी शोधून काढल्या.
आणि त्याचं आता उत्पादन घेतात. आलं लक्षात? तर याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. एका झाडाचं फूल दुसऱ्या झाडाच्या फुलासाठी यूज करणे, त्याच्या माध्यमातून त्याचं फर्टिलायझेशन घडवून आणणे आणि नवीन उत्पादन घेणे, याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. आणि त्या फर्टिलायझेशन मधून जी प्रोसेस होते त्याला म्हणतात आपण. अब अगली बात जो है की पोलन ग्रेन्स काय होतं. आता डायग्राम मध्ये बघा, 3 गोल तुम्हाला स्टिग्माच्या वर दिसत आहेत. कितने लोगों को दिखा? ओके, गुड गुड गुड. हे पोलन ग्रेन जो आहे, हा त्या स्टिग्मावर चिकटतो. तो थोडासा चिकट असतो. तो चिकटावा म्हणूनच तसं बनलेलं असतो. आणि त्या पोलन ग्रेनच्या आतमधून बाहेर पडते पोलन ट्यूब. पोलन ग्रेनच्या आतमधून पोलन ट्यूब बाहेर पडती. ती पोलन ट्यूब ट्यूब कुठपर्यंत पोहोचते? ओव्हरीपर्यंत. पोलन ग्रेन मधून काय येतं? पोलन ट्यूब येते. ती ट्यूब कुठपर्यंत पोहोचते? ओव्हरीपर्यंत. मग ही ट्यूब ओव्हरीपर्यंत गेली, पोलन ग्रेन मधून बाहेर आलेली ट्यूब ही ओव्हरी पर्यंत गेली की काय होतं, की या ट्यूब मधून 2 मेल गॅमेट्स येतात. 2 मेल गॅमेट्स बाहेर पडतात हा. 2 मेल गॅमेट्स. एकापासून एक काय करते, फिमेल गॅमेट सोबत जॉईंट होते. फिमेल गॅमेट सोबत एक जॉईंट होते आणि त्याच्यापासून काय तयार होते? झायगोट. ZYGOTE एक फिमेल गॅमेट सोबत तयार होते, त्याच्यापासून तयार होते झायगोट. आणि सेकंड काय करतं, ते फ्यूज होते विथ सेकंडरी न्यूक्लियस सोबत. मग त्याच्यापासून काय होतो? एंडोस्पर्म. त्याच्यापासून तयार होतं एंडोस्पर्म. आता जर तुम्ही एखाद्या झाडाची बी बघितली, वाळलेली, वली, सुकी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार की बाहेरचा जो भाग आहे दॅट इज द एंडोस्पर्म आणि आतमध्ये एक स्ट्रक्चर जे असतं असं थोडासा कॉमा शेप स्ट्रक्चर जे असतं, ते स्ट्रक्चर असतं आपलं झायगोट. हे सगळं तयार होतं त्या सीडमध्ये. आपण नीट जर बघितलं तर म्हणजे आंब्याची सीड जर आपण काढली किंवा आपण शेंगदाणा असा त्याचे 2 भाग केले, तर बघतील तुम्हाला 2 भागाच्या मध्ये एक असं कॉमा शेप स्ट्रक्चर दिसतं. तर ते स्ट्रक्चर आणि बाकीचे सीड्स हे 2 न्यूक्लियसमध्ये 2 झायगोट्समुळे आलेलं स्ट्रक्चर असतं. तर हे झालं एवढं आपलं इथपर्यंत की झायगोट. मग ते झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो म्हणजे आपली व्हेजिटेटिव्ह सेल तयार होते आणि उरलेल्या भागापासून एंडोस्पर्म तयार होते म्हणजे अशी बी तयार होते आपली. तर या झायगोटचं काय होतं, अनेक वेळा विभाजन होतं, अनेक वेळा डिव्हिजन होतं आणि आपला एम्ब्रियो तयार होतो आणि त्यापासून बिया किंवा त्यापासून पुनरावृत्ती होते किंवा झाडं तयार होतात. तर ही सगळी साधी, सोपी, सरळ अशी अ, रचना असलेली एक आपली हे होती. तर आणखी थोडंसं सोपं करण्यासाठी एक डायग्राम पुढची मी शेअर करतो. जस्ट हॅव अ लुक. ये सबको दिख रहा है भाइयों और बहनों? येस. तो अभी या डायग्राम मध्ये फ्लॉवर रिप्रोडक्शन दाखवतो. तर पहिल्यांदा तुम्हाला येलो कलरचं राइट साइडला एक फुल दिसतंय. बरोबर? त्या फुलामध्ये त्यांनी नावं काही दिलेलं नाहीये. फक्त पेटल असं नाव दिलेलं आहे बस. तर ते फुल आहे. आता लेफ्ट साइडची मोठी डायग्राम जर बघितली आपण, तर ते आहे मोठ्या डायग्राममध्ये स्टेपल दिसतं. स्टेपलच्या वर गोल एक एम्ब्रियो सॅक दिसली? एक एम्ब्रियो सॅक. आणि हे जे आपले हे होते, म्हणजे स्टॅमन एंथर किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह वरून एक गोल बाण जाऊन स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडताना दिसतात. त्यातला एक पोलन ग्रेन किंवा ते असे ट्यूब आतमध्ये जाताना दिसते. किती लोकांना ही ट्यूब आतमध्ये जाताना दिसली? गुड. म्हणजे आता आपण त्यातला एक छोटासा भाग घेतला. अभी उस पिस्टिल, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे सगळे फिमेल रिप्रोडक्टिव्हचे भाग आहेत. बरोबर? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे भाग आहेत. आता स्पर्म सेल जे आहेत, म्हणजे आपलं जे अं, काय म्हणतो आपण त्याला पोलन ग्रेन आहे, त्याच्यामधून ते सेल खाली गेलेलं आहे. ते रेड डॉट दिसतायत आणि ओव्हल म्हणजे ज्याला आपण एग म्हणूयात, तर ते खाली दिसतं आणि आतमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे. तर ती हे सगळं स्ट्रक्चर तिथं तुम्हाला एकदम मोठ्या स्वरूपात दिसतंय. त्याचं फर्टिलाइज होऊन पहिलं फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला, मग एम्ब्रिओ तयार झाला आणि ती बी तयार झाली. ती परत लावली. जर्मिनेटिंग सीड दिसतं, एक पान आलेलं बी दिसते.
जर्मिनेटिंग सीड्स. तर ती बी लावली आणि ते बियाला परत फुलं आली आणि ते तसं सेम फुल तयार झालं. झालं. इतकं सोपं हे फर्टिलायझेशन असते प्लांट मधलं. ॲनिमल सारखं नाही. कारण इथं कुठलेही हार्मोन सिक्रेट होत नाहीत. डिफरन्स काय? ह्युमन बीइंग्समध्ये प्रत्येक स्टेजेसवरती हार्मोन सिक्रेट होतात. मेंदू असल्यामुळे आणखी काहीतरी बदल होतात. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे. आणि त्याच्यात वेगवेगळे हार्मोन आणि त्याचं काय कुठल्या वेजेसला काय सिक्रेट होते याच्यावरती प्रश्न विचारतो आयोग किंवा परीक्षा घेणारे. तर हा सगळा भाग झाला फर्टिलायझेशनचा इन केस ऑफ आपण काय म्हणूया त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे की पोलन ग्रेन जो आहे किंवा जेव्हा मेल त्यातला जो पार्ट स्पर्म आहे किंवा तो झायगोट तयार होण्यासाठी लागणारा आवश्यक घटक जो आहे, हा पोलन ग्रेन जो आहे, हा फिमेल पार्ट जो आहे झाडाचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करतं? तो पोहोचलाच नाही, तर फर्टिलायझेशन होणार नाही. आणि फर्टिलायझेशन जर झालं नाही, तर झाडाची पुनरावृत्ती होणार नाही. मग हे पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? तर सगळ्यात पहिल्यांदा करतात हवा. तर हवा ही वेगवेगळे घटक वाहून नेते, इकडून-तिकडे सगळं घेऊन जाते आणि या घेऊन जाण्याच्या प्रक्रियेमधून ते पोलन ग्रेनला पण वाहून नेते, उडून नेते आणि तिथं जाऊन ते पोलन ग्रेन त्याच्यावरती पडतात. तिथं पोलन ग्रेनच चिकटतात, धुळीचे कण पण चिकटतात. पण पोलन ग्रेन हा लिव्हिंग असल्यामुळे तो तिथं तितक्या वेळात पोहोचला की चिकटला की तो फर्टिलायझेशन करतो. आणि पोलन ग्रेन हा ॲलर्जन म्हणून सुद्धा होतो. म्हणजे काही-काही लोकांना पोलन ग्रेनची ॲलर्जी असते. म्हणजे बागेत गेले आणि फुलं-बिलं असले की त्यांना शिंका-बिंका यायला सुरू होतं. दॅट इज सिम्पली सेज दॅट की तिथं पोलन ग्रेन असतात. हे झालं आपलं हवा, हे एक माध्यम झालं पॉलिनेशनचं. या सगळ्या प्रोसेसला म्हणतात पॉलिनेशन. जर एखाद्या झाडाला फुलं आले, कळ्या आल्या आणि कळ्या आल्या आणि तेव्हाच जर आपण त्याला कॅरी बॅग बांधली, तर क्रॉस पॉलिनेशन होणार नाही. दुसऱ्या झाडाचा पोलन ग्रेन निघून त्याच्यावर येणार नाही. त्याचाच पोलन ग्रेन तिथे येईल. कारण ट्रान्सपरंट कॅरी बॅगमध्ये सनलाईट वगैरे सगळं येईल, पण पोलन ग्रेन येणार नाही. कारण ते आपण कॅरी बॅग लावलेली आहे. आता तुम्ही ॲग्रीकल्चरल प्लांटमध्ये जर गेले, तिथे हे रिसर्च चालू असतं, तर तिथं तुम्हाला ह्या गोष्टी सहज बघायला मिळतील. झाडाला कॅरी बॅग लावली किंवा असं त्यांचा रिसर्च चालू असतो. तर हे सगळं झालं हवा. तर पॉलिनेटिंग एजंट म्हणून काम करते ती पहिला असते हवा आपली. दुसरं आहे पाणी. पाण्यामधनं सुद्धा पोलन ग्रेन वाहून जातात. जे झाडांची आहे हाईट कमी आहे, तर अशामध्ये हे पाणी सुद्धा किंवा पोलन ग्रेनचं काम करतात. त्याच्यानंतर तिसरं असतं इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स इज द मोस्ट पॉलिनेटिंग ऑर्गॅनिझम. इन्सेक्ट जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात पॉलिनेशनचं काम हे करत असतात. मग इन्सेक्ट कुठले आहेत? कुठले-कुठले इन्सेक्ट आहेत? तर त्याच्यापैकी मला तुमच्यापैकी एक जरी उत्तर आलं, तर तुमच्या मेंदूत हा विषय पोहोचला आहे असं मी गृहीत धरणार. तर त्यामुळे न चुकता, न वेळ घालवता पटकन सांगा कुठला इन्सेक्ट पॉलिनेशनला मदत करतो? व्हिच इस द येस, एक उत्तर आलं. अजून एक कॉमन उदाहरण आलं पाहिजे अजून, जे सगळ्यांना माहिती आहे असं. बटरफ्लाय हे असं एक उत्तर आलं. येस, करेक्ट. तर ह्या ज्या हनी बीज असतात, हनी बीज आणि बटरफ्लाईज असतात, ह्या फुलांकडे जास्त आकर्षित होतात आणि निसर्गाने तशी रचना केलेली आहे, की फुलांमध्ये गंध असतो, त्या गंधाला ते आकर्षित होतात. फुलांमध्ये रंग असतो, त्या रंगाला ते आकर्षित होतात आणि त्या सगळ्या गोष्टीकडून ते पॉलिनेशनला हेल्प करतात. ते वेगवेगळे इन्सेक्ट्स तर आहेत, पण मेनली बटरफ्लाईज अँड हनी बीज आर मोस्ट कॉमन पॉलिनेटिंग एजंट. या व्यतिरिक्त ॲट द सेम टाईम बर्ड्स सुद्धा झाडावरती असतात. ते बर्ड्स सुद्धा पॉलिनेशनचं काम करत असतात. तर हे सगळे झाले. अनेक याच्या ठिकाणी आहे. मग बर्ड्स हे होतात. बर्ड्स एक व्हरायटी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पॉलिनेशनच नाही, तर ते पसरण्याचं पण काम हे करत असतात. हे झाले सगळे पॉलिनेटिंग एजंट. तर आपण ठराविक बघितले असे अनेक आहेत. पण आपल्याला हे 2-4 महत्त्वाचे आहेत. तर याच्यापैकी जर मी लिहिलं खाली 5 हवा, पाणी, इन्सेक्ट, बर्ड आणि हनी बी असं लिहिलं मी. तर याच्यापैकी कुठला आणि 6वा ऑप्शन लिहिला की ह्युमन बीइंग. याच्यापैकी कुठला पॉलिनेटिंग एजंट नाही असा जर प्रश्न आला, तर नक्कीच आपल्याला सोडवता आला पाहिजे.
आणि त्या दृष्टीने हे सगळं माहीत असलं पाहिजे. बाकी काही नाही. कॉमन सेन्स इज द मेजर गोष्ट अशा प्रश्नांमध्ये. जेव्हा ऑड मॅन आउट काढायचा असतो, त्यावेळेस कॉमन सेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. पण कॉमन सेन्स तेव्हाच येईल जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो, वाचलेलं असतं, त्याच्या संदर्भात आपल्याला किमान आधारभूत माहिती असते. त्याच वेळेस ते आपल्याला लिहिता येणार, सोडवता येणार. तर इथपर्यंत हा झाला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग. याच्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा त्यालाच आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणतो? असेक्शुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक किंवा व्हेजिटेटिव्ह, साधं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये असं असतं, की एखाद्या झाडाचं मूळ, एखाद्या झाडाचं पान, एखाद्या झाडाचं खोड, एखाद्या झाडाचा कुठलाही अवयव हे वापरून तशीच्या तशी हुबेहूब वनस्पती तयार होते आणि या तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा असेक्शुअल किंवा अलैंगिक पुनरुत्पादन असं मराठीमध्ये म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग आता याची उदाहरणं, गुलाबाचं कलम आपण करतो, बऱ्याचदा बटाट्याचा डोळा लावतो, ग्राफ्टिंग करतो. येस, करेक्ट उत्तर आहे ग्राफ्टिंग. पण दॅट इज अ मॅन मेड. ग्राफ्टिंग करतो. आणखी उसाचं बेनं लावतो. अशी जी उदाहरणं आहेत, तर हे सगळे काय आहेत की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची उदाहरणं आहेत. यापैकी आणखी तुम्हाला सुचत असलेले 3 व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची उत्तरं मला द्या आणि मग पुढच्या टॉपिककडे शिकतो. एनी 3 व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे उदाहरणं, कुठलेही 3 व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे उदाहरणं मला पाहिजे. फास्ट तुमच्याकडनं आलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. पोटॅटो, येस, करेक्ट. पोटॅटोचा डोळा. कोणीतरी मला पोटॅटोच पाठवला, पण हरकत नाही. ते काही कळलं नाही मला काय आहे, पण अंदाजे मी समजलं की तो पोटॅटो आहे आणि त्याच्यामुळे ते इथपर्यंत काय कोणाला कन्फ्युजन? गार्लिक, येस येस येस, गार्लिक मध्ये पण होतं. प्लांट हे खूप हुशार असतात. आपल्याला असं वाटतं की त्यांना मेंदू नाही, पण तरी ते हुशार असतात आणि निसर्गाने त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर ते काय करतात माहितीये का, पॉलिनेशन करण्यासाठी एक ट्रॅप लावतात. तर त्याला म्हणतात व्हिनस ट्रॅप. VENUS, व्हिनस ट्रॅप असं म्हणतात. तर त्या ट्रॅपमध्ये काय करतात ते, की एरोमॅटिक इन सिक्रेन्स करतात. म्हणजे ते फ्लॉवरला खूप गंध सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की जे इन्सेक्ट्स आहेत त्याच्याकडे जातात. आणि त्याच्यामध्ये अडकतात. तर व्हिनस ट्रॅपमध्ये काय जातं, की ते इन्सेक्टला एरोमॅटिक ट्रॅपमध्ये अडकवतात आणि असं त्या असं केसांसारखा त्याला असं सिलिया असतात आणि ते इन्सेक्ट त्याच्यावरती बसलं, की ते लगेच इमिडिएटली ते क्लोज करून टाकतात. म्हणजे त्या इन्सेक्टलाच खाऊन टाकतात. तर असं ते आहे. म्हणजे प्लांट हे काही-काही प्लांट असे पण आहेत, की ते इन्सेक्ट खातात. तर हे उदाहरण झालं एक. म्हणजे दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, की प्लांट्स जे असतात, ते हार्मोन्स सिक्रेट करतात. तर तो जो हार्मोन आहे तो आहे ऑक्सिन, AUXIN, ऑक्सिन. तर सेलच्या साईज वाढवण्यासाठी अ, अ, त्याच्या दांड्यांमध्ये हा हार्मोन सिक्रेट केला जातो आणि तो ऑक्सिन जो आहे हा सेलला साईज वाढण्यासाठी वापरला जातो. तर काही हार्मोन्स प्लांट्समध्ये सुद्धा असतात. ते इम्पोर्टंट जे आहेत त्यातले आपण कव्हर केलेले आहेत. तर तो म्हणजे तो पहिला आहे की ऑक्सिन. तर ऑक्सिन हा प्लांटमध्ये सिक्रेट होतो. दुसरा आहे की गिबरलिन. तर गिबरलिन जो असतो, की त्याच्या झाडाची जी दांडी आहे, तर ती दांडी किंवा स्टेम जो आहे त्याला वाढवण्यासाठी लागतो आणि तिसरा असा आहे, की तो सायटोकायनिन, सेल डिव्हिजनसाठी सायटोकायनिन लागतो. हे कॉमन आहे सगळं.
तर असं आहे हे सगळे जे हार्मोन आहेत तीनही, हे महत्वाचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. तर काही प्लांट असे आहेत, की वर्षाला त्यांचे फळं-फुलं येतात. काही असे आहे, की 2 वर्षालातून एखाद्या वेळेस त्याचं फळं-फुलं येतं. हे सगळं वेगवेगळे प्लांट आणि त्यांची रचना आणि त्यांच्या नुसार सगळं हे होत असतं. तर इथपर्यंत जे शिकलो आपण, तर हे सगळं झालं. हा पूर्ण जो भाग होता, हा होता बॉटनीचा आणि या ठिकाणी मी असं स्पष्टपणे डिक्लेअर करतो, की आज आपलं बॉटनी आणि बायोलॉजी हा पूर्ण भाग या ठिकाणी संपलेला आहे आणि या संदर्भात असलेले काही प्रश्न, काही गोष्टी आपण पुढे निश्चितच बघणार आहोत शेवटी. पण त्याच्यानंतर आता आजपासून आपला चालू होणारा नवीन भाग तो असा आहे, की दॅट इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. आज बॉटनी आपलं पूर्णपणे संपलेलं आहे. झूलॉजीचा भाग, ह्युमन बायोलॉजीचा भाग आपण पूर्णपणे संपवलेला आहे. या ठिकाणी मी असं समजणार, की आज पूर्ण भाग संपलेला आहे. तो नेक्स्ट भाग जो आपला पुढचा भाग आहे, जे पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण आता बघणार आहोत. मला एक सांगा, की तुम्हाला आता जी डेफिनिशन मी शेअर केलेली आहे, ती दिसतेय का? ओके. तर ही जी डेफिनेशन आहे, ही काही आपण तयार केलेली नाहीये. एकदम सिंपल साधी Googleची डेफिनेशन आहे. Googleवरनं घेतलेली आणि दॅट इज अ सायंटिफिक. तर आता आपल्याला शिकायचं आहे, की केमिस्ट्री म्हणजे काय? तर बऱ्याचदा आपण म्हणत असतो, की थोडं इंट्रोडक्शनवर जाऊया, की बऱ्याचदा आपण म्हणतो, की केमिस्ट्री जुळली पाहिजे. बरोबर? केमिस्ट्री जुळली पाहिजे म्हणजे काय? आता माणसांची पण आपण केमिस्ट्री जुळवतो. म्हणजे माणसांची म्हणजे 2 माणसांची नाही. म्हणजे कायद्याने परमिटेड आहे दोन्ही माणसांची किंवा दोन्ही स्त्रियांची किंवा दोन्ही पुरुषांची. पण आपण जुळवताना असं स्त्री आणि पुरुष या दोघांची केमिस्ट्री किंवा स्क्रीनवर त्यांची केमिस्ट्री खूप चांगली होती. आपण मूव्ही बघताना आपण म्हणतो. तर ही केमिस्ट्री म्हणजे काय? थोडक्यात हा काय कन्सेप्ट आहे? तर हे आपल्याला बघायचं आहे. आणि याच्याशी संदर्भात येणारे प्रश्न हे थोडे हटके असतात. थोडे याची डिफिकल्टी लेव्हल नक्कीच हाय असते. तर ती गोष्ट पण आपल्याला या सेशनमध्ये, या भागामध्ये आपल्याला शिकायची आहे. तर केमिस्ट्री म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नसून, की पदार्थ आहे, एखादा पदार्थ आहे, त्याची रचना कशी आहे? त्याचं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो कसं काम करतो? याची आपल्याला सगळी अभ्यास जो करायचा असतो किंवा तो दुसऱ्यासोबत गेला तर तो कसा बिघडतो का? तो कधी काय करतो? तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे प्रामाणिक आहे का, नाही आहे का? गेला तर काय बदलतो? बदलला तर कसा बदलतो? किती प्रमाणात बदलतो? हे सगळं बघणं म्हणजेच केमिस्ट्री असते. दुसरं-तिसरं काही नसून याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो. या सगळ्या अभ्यासाला आपण केमिस्ट्री म्हणतो आणि मग हा अभ्यास कशाचा करतो आपण? तर काही भौतिक गोष्टींचा, रासायनिक गोष्टींचा आणि त्याच्यावर एकमेकांचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो केमिस्ट्री. तर आज आपण शिकणार आहोत केमिस्ट्री मधला सगळ्यात पहिला भाग, दॅट इज अ मॅटर. मॅटर हे सगळ्यांचंच असतं, महत्वाचा विषय आहे तो. तर प्रत्येक गोष्टी जी असते ती कशाच्या तरी मॅटरची बनलेली असते. कुठलं तरी मॅटर असतं ते. MATTER मॅटर. मॅटर वी यूज द वर्ड इन व्हेरियस सेन्सेस. वेगवेगळ्या सेन्समध्ये हा मॅटर हा शब्द वापरतो. म्हणजे जर कायद्याच्या दृष्टीने कोर्टात पेंडिंग केस असेल तर त्यालाही मॅटरच म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक पदार्थाला मॅटर म्हणतात. खडू, डस्टर, लाकूड, लोखंड, एव्हरीथिंग इज अ मॅटर. हे सगळं मॅटर आहे. गोल्ड, सिल्वर, अजून काय असेल, प्लॅटिनम, दॅट इज अ मॅटर. हिरा, कोहिनूर, सगळे सगळे मॅटर आहेत. या मॅटरचा स्ट्रक्चर, त्यांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो केमिस्ट्री. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपला, की व्हॉट इज अ केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीची डेफिनेशन जी आहे ती मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास कशाचा? स्ट्रक्चर ऑफ द सबस्टन्सेस. एखाद्या सबस्टन्सचा व्हॉट हॅपन्स व्हेन इन द डिफरंट कंडिशन. त्याच्यावरती वेगवेगळ्या कंडिशनमध्ये त्याचं काय होतं? तो बिघडतो, काय करतो, काय नाही, सगळं वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पण त्याचा अभ्यास. आणि
नुसतं तेवढंच नाही, तर तो एकमेकांच्या सोबत ठेवला तर काय करतो ते पण आपला अभ्यास बघितला पाहिजे. या सगळ्या गोष्टीला म्हणतात केमिस्ट्री. ओके. तर नाऊ क्वेश्चन इज दॅट की आपल्याला केमिस्ट्री कळलं. किती लोकांना केमिस्ट्री कळलं? इस शब्दों की डेफिनेशन पे आ रहा हूं. बस इतना समजा की काय असते, की एखाद्या गोष्टीचं अभ्यास, एखाद्या सबस्टन्सचा अभ्यास हा वेगवेगळ्या भौतिक परिस्थिती म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, काय-काय असतील या भौतिक कंडिशन, या कंडिशनच्या व्यतिरिक्त एकमेकांसोबत ठेवल्यावर काय करतो, कोणासोबत काय बॉन्ड बनवतो का, काय नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. तर ते त्यांच्याकडे सुद्धा केमिस्ट्रीमध्ये सुद्धा लोकशाही असते. तिथेही वेगवेगळे बॉन्ड बनत असतात. तर ते पण आपल्याला अभ्यास करायला लागतात. तर हे सगळं करत असताना हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शिकायला लागतं मॅटर अँड दॅट मॅटर वी आर स्टडीइंग राइट नाऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवर एक चार्ट मी शेअर केलेला आहे. तो माझ्या सगळ्या भाई और बहनों आप सबको ये दिख रहा? ओके. ओके, ओके. गुड, गुड, गुड. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जेव्हा मॅटर बघायचंय, मॅटर म्हणजे काय? की तुमच्या आजूबाजूला असलेलं सगळं, प्लास्टिक, लाकूड, खडा, डस्टर, काय असेल नसेल ते सगळं तुमचं जे आहे लोखंड, सोनं, सगळंच मॅटर आहे. बरोबर? सगळे मॅटरच मॅटर आहे आपल्या आजूबाजूला. आणि या मॅटरचा जो बारीक भाग आहे, आता समजा एखादा लाकडाचं एखादा लोखंडाचं आता माझ्या हातात घड्याळ आहे उदाहरणार्थ. हे घड्याळ काय बनलेलं असेल? आयर्नच्या वेगवेगळ्या तुकड्यांपासून बनवलं, बरोबर? ते त्या तुकड्यांमध्ये त्याचे मॉलिक्युल्स असतील. तर हे सगळं काय आहे, की एका छोट्या बारीक गोष्टीपासून तयार केलेलं असते, वेगवेगळ्या पार्टिकल पर्यंत. म्हणजे काय, की मॅटर जे असते, म्हणजे काय असतं, की मॅटर जे असतं हे स्मॉल पार्टिकल पासून तयार केलेलं असतं. स्मॉल आता कसं होतं, बायोलॉजीमध्ये आपल्याला काहीतरी शेअर करायला डायग्राम्स होत्या, इमेज होत्या, काहीतरी सगळं चित्र दिसत होतं. आता केमिस्ट्रीमध्ये आपल्याला तेवढं चित्र दाखवता येणार नाही. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे. आणि दुसरं असं आहे, की फिजिक्समध्ये आणखीच कमतरता आहे या सगळ्या गोष्टींची. तर त्यामुळे अजून कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. म्हणून सगळ्यात शेवटी आपण फिजिक्स घेतलंय. दुसरी अशी गोष्ट आहे, की जशी-जशी परीक्षा जवळ येते, माझा वैयक्तिक अनुभव आहे, की आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ते खूप-खूप वाढत जात असते. आणि मग वाढत्या कॉन्सन्ट्रेशनच्या आणि वाढत्या वयाच्या लक्षात घेतलं, तर आपल्याला समजेल एवढं सोपं हे सगळं आहे. राइट? आता या वयात इतक्या ताकदीनं तुम्ही अभ्यास करतायत, त्यामुळे अत्यंत सोपा करून सांगणं माझंही काम आहे. सो नाऊ प्रश्न हा आहे, की मॅटर काय असतं? तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मॅटर असतात. मॅटर कशापासून बनतं? तर स्मॉल पार्टिकल्स येऊन मॅटर बनतात. त्याच्यानंतर आपण बघतो, की जे मॅटर आहे, त्या मॅटरच्या आतमध्ये एकमेकांचा बद्दल फोर्स असू शकतो, अट्रॅक्शन असू शकते. आणि मॅटरला मास पण असते आणि व्हॉल्यूम पण असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता हे मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो आपण? तर मॅटरचं क्लासिफिकेशन आपण करतो 2 गोष्टीवरती. एक त्याचं फिजिकल क्लासिफिकेशन असतं आणि दुसरं त्याचं केमिकल क्लासिफिकेशन असतं. एक त्याचं फिजिकल क्लासिफिकेशन असतं, दुसरं त्याचं केमिकल क्लासिफिकेशन. मला एक प्रश्न आला, की मॅटरची डेफिनिशन. मॅटरला अशी ॲज सच डेफिनिशन नाहीये. एनिथिंग व्हिच इस अराउंड यू तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मॅटर आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मॅटर आहेत. लोखंड, तांबं, टेबल लॅम्प, पेन, एव्हरीथिंग इज मॅटर. आणि ते बनलेलं कशापासून आहे? तर ते छोट्या-छोट्या त्या वस्तूच्या पार्टिकलमधनं बसते. पण लोखंडाचा पेन आहे किंवा लोखंडाचा हत्यार, तलवार आहे माझ्याकडे. तर ती तलवार कशापासून बनलेली आहे? तर ते लोखंडापासून बनलेली आहे किंवा स्टीलपासून बनलेली आहे. तर ते जे आहे ते दॅट इज मॅटर. ते सगळं असतं. या गोष्टीला आपण मॅटर म्हणतो. आणि हे मॅटर काय नथिंग बट एनिथिंग काही पण तुमच्या आजूबाजूला असलेलं ते ते
मॅटर आणि त्याचं आपण क्लासिफिकेशन बघतोय. नो वन विल आस्क यू द डेफिनेशन. परीक्षेमध्ये त्याची डेफिनेशन विचारला जाणार नाही, त्यामुळे घाबरू नये. पण मग आता आपल्याला शिकायचं काय आहे मॅटरमध्ये, की त्याचं क्लासिफिकेशन कसं करतात. तर मॅटरचं क्लासिफिकेशन दोन पद्धतीने केलं जातं. मॅटरचं क्लासिफिकेशन दोन पद्धतीने केलं जातं. पहिलं क्लासिफिकेशन केलं जातं त्याच्या भौतिक गुणधर्मावरून, फिजिकल क्लासिफिकेशन. पहिलं क्लासिफिकेशन केलं जातं त्याचा भौतिक गुणधर्मावरून आणि दुसरं क्लासिफिकेशन केलं जातं त्याच्या केमिकल क्लासिफिकेशन वरून, रासायनिक गुणधर्मावरून. रासायनिक गुणधर्मावरून हे चार्ट लक्षात आला की केमिस्ट्री 50% संपली असं मी म्हणणार. लक्ष द्या, मी खूप बारीकपणे शिकवणार आहे, खूप न चुकता. फक्त तुमचं लक्ष तिथं पाहिजे स्क्रीनवरती. पहिलं सेंटेन्स आहे आपलं, की मॅटर म्हणजे काय, की तुमच्या आजूबाजूला असलेलं सगळं हे मेटल आहे, मॅटर आहे, सॉरी. तुमच्या आजूबाजूला असलेलं सगळं काय आहे, मॅटर आहे. काही असेल, हवा, माती, पाणी, सगळं एव्हरीथिंग इज मॅटर. ओके. मग आपल्याला बघितलं की मॅटर आपलं क्लासिफिकेशन कसं करायचं, तर मॅटर आपण दोन पद्धतीने क्लासिफिकेशन करतो. एक क्लासिफिकेशन आपण असं करतो की जे त्याच्या भौतिक गुणधर्मावरून, जे आपल्याला डोळ्यांनी बघू शकतो, जे आपल्याला दिसते, जे आपण फील करतो, त्याच्या फिजिकल स्ट्रक्चरवरून. भौतिक म्हणजे 5 फुटाचा माणूस आहे, 2 फुटाचा गाय आहे, 4 फुटाचा वाघ आहे. ते त्याचं भौतिक काय, 2 फुटाचा पाईपाचा तुकडा आहे, 4 फुटाचा लाकूड तुकडा आहे. हे त्याचं भौतिक फिजिकल क्लासिफिकेशन वरून. आणि या व्यतिरिक्त त्याचं केमिकल क्लासिफिकेशन. तर केमिकल क्लासिफिकेशनच्या आतमध्ये जाताना आपण आता समजून घेऊया फिजिकल क्लासिफिकेशन, भौतिक क्लासिफिकेशन. तर भौतिक क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं, की समजा माझ्याकडे बर्फाचा 1 किलोचा तुकडा आहे. रँडमली 1 किलोचा बर्फाचा तुकडा आहे. तर मी म्हणतो की हे मॅटर आता सॉलिड आहे, याला मी बर्फ असं म्हणतो. सॉलिड मॅटर आहे, याला मी बर्फ असं म्हणतो. 2 तासानंतर बघितलं मी, की आपण जसं म्हटलं, की मॅटरवरती भौतिक किंवा केमिस्ट्री किंवा त्याच्या आजूबाजूच्या याचा परिणाम होत असतो. पहिलं स्टेटमेंट केलं होतं आपण मॅटर मॅटर शिकताना किंवा केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली होती. त्याच्यामध्ये म्हटलं असतं, की केमिस्ट्रीमध्ये काय होतं, की मॅटरवरती कोणाचा तरी परिणाम होतो, कोणाच्या तरी संगतीत गेला तरी बिघडते किंवा बिघडत नाही. ह्याचा अभ्यास करणं. आणखी सोपी डेफिनेशन काय आहे केमिस्ट्रीची, की स्वतःचं स्ट्रक्चर काय आहे? उदाहरणार्थ किंवा मला माझीच केमिस्ट्री चेक करायची आहे. तर उदाहरण मी निर्जीव आहे असं गृहीत करू. तर माझं स्ट्रक्चर काय आहे? बरोबर. मी माझ्यावरती हवा, पाणी, पाऊस, पाणी याचा काय परिणाम होतो का? या व्यतिरिक्त मी एकमेकाच्या संगतीत जर गेलो तर बिघडतो का? हे सगळ्याचा स्टडी करणं म्हणजे हे माझी केमिस्ट्रीचा स्टडी आहे. बरोबर. पण माझ्याच ठिकाणी जर एखादा मॅटर असेल, एखादं मॅटर म्हणजे काय, एखादी वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल मेटल आहे. उदाहरणार्थ लोखंड घेऊ आपण. माझ्या ठिकाणी जर एखादा लोखंडाचा तुकडा घेतला, तर त्या तुकड्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तो दिसतो कसा, त्याची हार्डनेस काय आहे, हे सगळं स्टडी केलं. हे माझ्याबद्दल म्हणजे त्या लोखंडाबद्दल स्टडी केलं उदाहरणार्थ. तर त्या लोखंडाचं स्टील सोबत काय होते, अॅल्युमिनियम सोबत काय होते, काय बिघडतो का, अजून काय करतो का वेगवेगळं. तर दॅट स्टडी इज कॉल्ड एज द केमिस्ट्री. तर आपण असं म्हटलेलं होतं डेफिनेशन मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये, या कन्सेप्ट मध्ये, की हे जे मॅटर आहे, हे मॅटर आपण क्लासिफिकेशन केलं कशाच्या भरोशावर, की एक केलं त्याच्या भौतिक गुणधर्मावर, भौतिक, फिजिकल, भौतिक, फिजिकल, आणि दुसरं केलं त्याच्या केमिकल नेचरवरून. केमिकल, ओके, केमिकल नेचरवरनं. तर आपण केमिकल नंतर बघणार आहोत. आत्ताचा कन्सेप्ट आहे आपला, की तो म्हणजे भौतिक. आता भौतिकमध्ये आपण काय बघणार आहोत, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. भौतिकमध्ये बघितलं आपण, पहिला नेचर असतं त्याचं सॉलिड, दुसरं असतं त्याचं लिक्विड, आणि तिसरं असतं गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस असं हे सगळं असतं. आता मी उदाहरण घेतलं होतं बर्फाचं. समजा 1 किलो बर्फाचा ठोकळा आहे, 1 किलो बर्फाचा ठोकळा आहे, 1 किलो बर्फाचा ठोकळा आहे. त्या 1 किलो बर्फाच्या ठोकळ्याला पाणी तयार झालं, असं होणार नाही एक्झॅक्ट क्वांटिटी. पण समजा 1 लिटर पाणी तयार, समजा असा शब्द वापरलेला आहे मी. समजा 1 लिटर पाणी तयार झालं, 1 लिटर पाणी तयार झालं, 1 लिटर पाण्याचा गॅस तयार झाला. समजा हा एक गॅस तयार झाला, एक एक जार भरून. तर हे जे आहेत, या तिन्ही स्टेजेस ज्या आहेत पाण्याच्या, ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅस, ह्या कशामुळे झालेल्या आहेत?
की याचं संगत बिघडली या पाण्याची. फ्रिजमध्ये होता तोपर्यंत बरा राहिला सॉलिडमध्ये. बाहेर आला त्याचं पाणी तयार झालं. गॅसवर जाऊन बसलं तर त्याच्या वेपर्सच तयार झाला, गॅसच तयार झाला. म्हणजे काय झालं, की याच्यावरती बाहेरनं अभ्यास झाला. मग आता याचं स्ट्रक्चर जे आहे, याचं जे नेचर आहे, हे आपण फिजिकली बघितलं. फिजिकली बघितल्यावर दिसतं, की हा अशा कंडिशनमध्ये सॉलिड होतो, अशा कंडिशनमध्ये लिक्विड होतो, तशा कंडिशनमध्ये ह्याचा गॅस तयार होतो. तर ह्या कंडिशनचा याच्यावर परिणाम होतो. आणि हा होणारा परिणाम म्हणजेच अभ्यास करणं, म्हणजेच केमिस्ट्रीचा अभ्यास करणं आहे, की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये या मॅटरवरती काय परिणाम होतो. तर एकाच मॅटरच्या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये गेला, की त्याच्या 3 स्टेज बनल्या, गॅस, लिक्विड आणि सॉलिड. आता मला सांगा इथपर्यंत किती लोकांना कळलेलं आहे? जिनको कळा है वो मेरे को थंब दे दो. बहुत कम लोगों को समझा है ऐसा लग रहा है मेरे को. येस. तो आता आपण घेऊया, आता हे समजलं तुम्हाला फिजिकल, फिजिकल जे डोळ्याने दिसतं, त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतोय. त्याच्या आतमध्ये बघतच नाही काय आहे. आता हे माहिती आहे आपल्याला, की पाण्याच्या आतमध्ये किंवा बर्फाच्या आतमध्ये किंवा लिक्विडच्या आतमध्ये या पाण्याच्या H2O मॉलिक्यूल असतो. लहानपणी शाळेत शिकलो होतो. आहे माहिती आहे. पण आपल्याला माहिती करण्यासाठी काय करायचं असतं? केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा असतो. तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, की या 3 स्टेजवरनं आपल्याला मॅटरचं जे क्लासिफिकेशन असते ते करता येतं आणि मॅटरचं क्लासिफिकेशन कशावरनं करतो आपण? तर त्याच्या भौतिक गोष्टींवरनं करतो. बरोबर? आता याचं आणखी एक उदाहरण मला तुम्ही द्या. काही मॅटर सॉलिड फॉर्ममध्ये नसतात. काही मॅटर सॉलिड फॉर्ममध्ये नसतात. आता आपल्या घरामध्ये जो सिलेंडरमध्ये गॅस असतो, कोणता गॅस असतो? आपल्या घरामध्ये सिलेंडरमध्ये जो गॅस असतो, त्या गॅसचं नाव काय आहे? आय-पी-जी नाही, एल-पी-जी पण नाही. सो दॅट इज अ होमवर्क, की आपल्या घरच्या एल-पी-जी सिलेंडरमध्ये कोणता गॅस असतो? ज्वलनाला चांगला आणि प्रदूषण कमी करणारा असा जो गॅस आहे, त्याचं नाव काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस हे कॉमन नेम आहे. आपण केमिस्ट्री शिकतोय. आता आपल्याला कॉमन बोलून चालणार नाहीये. एल-पी-जी आपण त्याला म्हणतो, पण तसं नाहीये. तर ते त्याचं उत्तर शोधा आणि लक्षात ठेवा. तर आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, सी आपण घरात वापरत नाही अमृताजी. सी गाड्यांमध्ये वापरल्या जातात. आपण घरामध्ये एल वापरतो. एल आणि सी याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. सी आणि एल डिफरन्स काय वेगवेगळा आणि त्याचे पॉइंट्स काढले होते. त्याच्यावरती एम एक प्रश्न विचारलेला आहे. बॅक द इयर आता आठवत नाही, पण याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आपल्याला बघायचं आहे आता भौतिक याच्यावरनं, की लिक्विड गॅस आहे आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये जो गॅस आहे सिलेंडरमध्ये, तो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. काय असते? लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजे तुम्ही जर ची टाकी हलवली, तर तुम्हाला असा पाण्यासारखा हलल्याचा आवाज येतो. याचा अर्थ काय आहे, की आपल्या घरच्या एल-पी-जी सिलेंडरमध्ये गॅस काय आहे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे. हे तुम्ही आज घरी जाऊन टाकी हलवून बघा, ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांनी. पण तो लिक्विड का आहे, की तो त्या टाकीमध्ये ॲट हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर कशामध्ये आहे? अत्यंत हाय प्रेशरवरती आहे. तो त्या सिलेंडरमध्ये हाय प्रेशरमध्ये आहे म्हणून तो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. जसं त्याच्यावरचं प्रेशर कमी होतं म्हणजे तुम्ही रेग्युलेटर सुरू करता आणि गॅसकडे येतं त्या पुढच्या भागाचं प्रेशर त्याचं कमी होतं आणि प्रेशर कमी झाल्यामुळे तो गॅस फॉर्ममध्ये जातो. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे आधी लिक्विड असतो, त्याचा गॅस असतो. म्हणजे आता आपण जे म्हटलं केमिस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये, की एखाद्या गोष्टीवर एखाद्या कंडिशनचाही परिणाम होतो. आधी म्हटलं होतं आपण संगतीचा परिणाम होतो. बरं इथपर्यंत ठीक आहे. आता आपण बघितलं की एखाद्या कंडिशनचाही फरक होतो. म्हणजे आपण प्रेशर वाढवलं तरी प्रॉब्लेम, टेम्परेचर वाढवलं तरी प्रॉब्लेम. प्रेशर, टेम्परेचर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर प्रेशर या सगळ्या कंडिशन आहेत. या कंडिशनमध्ये त्याच्यावरती परिणाम होतो. हे सगळं झालं आपलं फिजिकल स्टेटच्या बद्दल. आता नेक्स्ट हे जे उदाहरण घेतलं, पण आपण हा जो गॅस आहे,
हा जो गॅस आहे, हा जो पदार्थ आहे आपला, हा 2च स्टेटमध्ये आपल्याला सापडतो. वन इज दॅट लिक्विड पेट्रोलियम गॅस, हा 2च स्टेटमध्ये आपल्याला स्टेजेसमध्ये आपल्याला सापडतो फॉर्ममध्ये, आयदर लिक्विड किंवा गॅस. त्याचं सॉलिड काय आपण बघत नाही. आता पुढचं जर उदाहरण घेतलं मी, तर मीठ घेतलं, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड, CHLORID, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं जर उदाहरण घेतलं आपण, तर सोडियम क्लोराईडचं भौतिक एक्सप्लोरेशन मला तुम्ही द्यायचं आहे. सगळे मीठ खातात, इस नमक में जान है. ओके. तर सोडियम क्लोराईडचं भौतिक रूप पहिलं असतं सॉलिड. सॉलिड असतं, बरोबर. मिठाचे पार्टिकल, मीठ जे आपण चमचा भरून घेतलं, पण हे मीठ जर आपण पाण्यात टाकलं तर त्याचं लिक्विड पण तयार होऊ शकतं, बरोबर. तर पाणी म्हणजे H2O प्लस NaCl तयार होऊन जाईल. NaCl आणि याचं एक मिश्रण तयार होऊन जाईल. म्हणजे त्याची स्टेट बिघडणार. म्हणजे इथं काय आलं, की ही भौतिक फेज कशामुळे बिघडली, तर संगत गुणामुळे बिघडली. म्हणजे कोणाच्या संगतीत आला तो? पाण्याच्या संगतीत आलं. म्हणजे मीठ जे आहे हे फिजिकल स्टेटमध्ये असतं, रॉ क्रिस्टल फॉर्ममध्ये असतं. पण ते पाण्याच्या सोबत गेलं की त्याचं लिक्विड तयार झालं. मग आपल्याला केमिस्ट्रीमध्ये हेच म्हटलेलं आहे आपण, की एनी सबस्टन्सेस विच व्हेन कम इन द कॉन्टॅक्ट ऑफ अनदर सबस्टन्स, एकमेकाच्या संपर्कात येतात, तेव्हा ते स्वतःचे गुणधर्म बदलतात आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तयार करतात. आणि या सगळ्या तयार होणाऱ्या गोष्टीला आपण म्हणतो, की हे प्रॉपर्टी चेंज करतात. आणि ह्या चेंज करण्याचा अभ्यास म्हणजेच आपली केमिस्ट्री आहे. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन? पुढच्या टॉपिकला शिफ्ट होण्याच्या आधी एक थंब तो बनता आहे. एक म्हटल्यानंतर अत्यंत कंजूस लोकांनी काही-काही एकच 1-2 लोकांनीच दिले. बाकीचे तसेच अ, आहे. मला एक मेसेज आलेला की लास्ट लाईन परत सांगा, की जसं आपण म्हटलं की मीठ आहे. मीठ हा पाण्याच्या संगतीत गेलं की त्याचं लिक्विड सोल्युशनमध्ये तयार झालं. तर आपण केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करत असताना हेच म्हणतो की एका मॅटरचा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याचं काय रूपांतर होते, त्याचं काय चेंजेस होतात, ह्या सगळ्यांचा अभ्यास करतो. म्हणजेच आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करतो. या मॅटरवरती होणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करतो आणि यालाच आपलं केमिस्ट्री म्हणतात. आता पुढचा विषय आपण शिफ्ट होतोय. पुढचा विषय जो असा आहे, तो दुसरा तिसरा काही नसून केमिस्ट्रीचं क्लासिफिकेशन ऑफ द मॅटर ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ काय? केमिकल स्ट्रक्चर. केमिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याचे केमिकल्स कुठले आहेत, त्याच्यावरनं त्याला आपण क्लासिफिकेशन त्याचं करणार आहोत. ओके. तर केमिकल स्ट्रक्चरवरनं जेव्हा आपण पुढे जाऊ, तेव्हा आपण बघू. पण आता सरळ-सरळ चार्टमध्ये लक्ष द्यायचं, की पहिल्यांदा केमिकलचं जे क्लासिफिकेशन आहे, एक तर ते प्युअर असतं किंवा मग मिक्सचर असतं. आता या ठिकाणी सोपं आणि घरगुती उदाहरण घेतो, की आपल्या घरामध्ये प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये उदाहरण आपण चिवडा खातो, बरोबर? तर चिवड्यामध्ये शेंगदाणे, चुरमुरे, पोहे हे सगळे 2-4 घटक असतात. तर आणि दुसरं हे घटक वेगवेगळे केले, म्हणजे शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दॅट इज सेपरेटेड फॉर्ममध्ये. तर देन धिस इज सेपरेट जर असतील, तर ते झालं प्युअर सबस्टन्स. आणि हे जर मिक्स केले, तर या सगळ्यांचा बनून चिवडा तयार होतो. दॅट इज अ मिक्सचर. प्युअर आणि मिक्सचर मधला फरक कळला का? तर येस. कळला असेल तर थंब. ओके. गुड. तर केमिकल्स जर प्युअर आहेत का मिक्सचर आहेत, तर एक आणि एकच केमिकल आहे. सिल्वर आहे तर फक्त सिल्वरच आहे. त्याच्यात दुसरं काहीच मिक्स नाही. तर दॅट इज प्युअर. आणि जर सिल्वरमध्ये अजून काहीतरी मिक्स केलं आणि त्याचं काहीतरी ऑर्नामेंट किंवा काही नाका कानातलं साहित्य बनवलं, तर दॅट इज मिक्सचर. ओके. हा इतका सोपा आहे म्हणजे कन्सेप्ट. त्याच्या खाली जर आला आपण, तर मिक्सचरमध्ये 2 प्रकार आहेत. एक हेटेरोजिनियस आणि दुसरं आहे होमोजिनियस मिक्सचर. हेटेरोजिनियस मिक्सचर आणि होमोजिनियस मिक्सचर. आणि प्युअरमध्ये जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये पहिला येतो एलिमेंट्स आणि दुसरा आहे कंपाउंड्स. एलिमेंट्स आणि कंपाउंड्स. आणि एलिमेंटमध्ये आपण खाली गेलो, की त्याच्यामध्ये आहे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स.
तर हे सगळे कशाचे प्रकार आहेत? एलिमेंट्सचे. एलिमेंट कशाचा भाग आहे? प्युअर सबस्टन्सचा. प्युअर सबस्टन्स कशाचा भाग आहे? तर मॅटरचा. दुसरा भाग येतो की कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? तर कंपाऊंडचा अभ्यास म्हणजे एकतर एलिमेंट असू शकतो किंवा कंपाऊंड असू शकतो. तर कंपाऊंड म्हणजे काय? एलिमेंट म्हणजे काय? ते पण आपण बघणार आहोत. कंपाऊंडचे परत 2 भाग होतात. एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड. इथपर्यंत शिकणं गरजेचं आहे. खरं म्हणजे हे जे डेफिनेशन आहे किंवा हे जे मॅटर आणि हे जे आहे, हे आपल्याला शाळेत 8व्या वर्गात चांगलं शिकवलं गेलं, तर भविष्यात शिकायची गरज पडत नाही. पण दुर्दैवाने आपण शाळेत चांगलं शिकत नाही किंवा शिकवलं जात नाही. दोन्ही प्रोबॅबिलिटी आपण पकडूया. तर त्यामुळे आपल्याला ते चांगलं समजत नाही किंवा येत नाही. आणि त्यामुळे आपले हे आयुष्यभर केमिस्ट्री अवघड वाटते किंवा कठीण वाटत जाते. त्यामुळे हे सगळे विषय असतात. ऑर्गॅनिक म्हणजे काय? इनऑर्गॅनिक म्हणजे काय? हे सगळं कन्फ्युजनचा भाग तिथे पुढे होत असतो. इथपर्यंत आपण शिकलो असं मला म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपण एक काम करूया. जास्त मेंदूवर ताण न देता आणि 50 मिनिटं झालेले आहेत ऑलरेडी. तर आपल्याकडे 10 मिनिटात तो कन्सेप्ट क्लिअर पण होणार नाही. तर आज आपण या ठिकाणी इथं थांबूयात. एक इमेज आहे का बघतो माझ्याकडे. त्याच्यावरती डिस्कस करू. ऑल इज दिस हे सगळं असं केमिस्ट्री असते. ते केमिस्ट्रीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी असतात. बॉन्डचे प्रकार कोणते, आयन्स, मेटल्स हे सगळं आपण आता पुढे हळू शिकूया. तर इथपर्यंत हे सगळं झालं. आपण केमिस्ट्रीच्या मॅटरला सुरुवात केली असं मी म्हणणार आणि मॅटरच्या सुरुवातीला येऊन आपण थांबलेलो आहेत. तर इथपर्यंत किती लोकांना समजलं? जर समजलं असेल तर मला एक ओके 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हरकत नाही. 8 अधिकारी झाले तरी काही आपलं नुकसान नाही होणार आहे आपल्या क्लासचं. तर खूप चांगला इनिशिएटिव्ह या वयात आणि या वीकेंडला तुम्ही मला धन्यवाद खरं तर तुमचे. तुम्ही इतक्या ताकदीनं शिकलात आणि साथ दिलीत. अशीच साथ पुढच्या 2 सेशनमध्ये द्या. केमिस्ट्री तुमच्या डोक्यात अशा पद्धतीने उतरवून देणार की आयुष्यभर विसरणार नाहीत. तर आपण शिकूया पुढच्या वेळेस केमिस्ट्री. केमिस्ट्रीची आज सुरुवात झाली. बायोलॉजी, हायजीन आणि बॉटनी कंप्लीट संपलेलं आहे. याचे मी आता प्रश्न तयार करतो आणि त्याचे प्रश्नांची पीडीएफ प्रोबॅबली पुढच्या संडेला तुम्हाला मी आयदर सरांकडे देतो. सर तुम्हाला पीडीएफ देतील ते प्रश्नांची किंवा जर वर्ड फाईल असेल तर तशी जे काही तयार करता येईल ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करतो बायोलॉजीची आणि बॉटनीची. तर राहिला प्रश्न फक्त आता केमिस्ट्रीचा, तर त्याचा आणि फिजिक्सचा हे आपण त्याचे सेशन झाल्यावर देऊया. तर हे सगळं इथपर्यंत आपलं येऊन आता थांबलेलं आहे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. परत तुमचं कौतुक या वयात आणि या वातावरणात तुम्ही अभ्यास करतायत. थँक यू सो मच. धन्यवाद.